आज एक आगळावेगळा कार्यक्रम पुण्यामध्ये घेण्याचा दिग्लक्ष्मी पतसंस्था प्रयत्न करत आहे आणि त्याचा उद्देशच असा आहे की आपल्या देशामध्ये जवळपास 60 कोटी लोक जी हिंदी भाषा बोलतात, तर ती भाषा विशेषतः मराठी लोकांच्यासाठी रोजगाराची का होत नाही, हा एक पडलेला प्रश्न आजच्या या कार्यक्रमातून त्याला काही सुरुवात होती का, हा एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या सत्कार मूर्ती डॉक्टर प्रेरणा उबाळे यांचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं. त्याचं कारण असं की त्यांनी त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अनुवादामध्ये पूर्ण केला विशेषतः, आणि गेल्या 13 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अनुवादाचं काम केलंच. पण त्याहीपेक्षा त्यांची जी एज्युकेशन सोसायटी आहे महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे, या संस्थेमध्ये त्यांनी हिंदी कॉलेज चालू केलं. म्हणजे मला कळलेली माहिती अशी की युनिव्हर्सिटी खरं थोडस देऊ का नको असं विचार करत होते, कारण त्यांचं जे कॉलेज आहे आता हिंदी विषयाच्या संदर्भातलं ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतीलच, पण ते युनिव्हर्सिटी मधल्या हिंदी विभागाशी स्पर्धा करते. आणि विशेषतः त्या कॉलेजच्या या मुख्य आहेत, हिंदी विभागाच्या प्रमुख आहेत. वसंत आबाजी डहाके यांच्या कविता त्यांना विशेषतः आवडल्या. त्यांनी त्याचं हिंदीमध्ये रूपांतर केलं आणि त्यांना पाठवलं आणि त्यांना फार त्या भावल्या, म्हणून त्यांनी आणखीन कविता पाठवल्या. आणि मग जो शुनशेप हा जो हिंदी कविता त्यांच्या ज्या अनुवादित केलेल्या त्याचा जो संग्रह प्रकाशित झाला, त्याला महाराष्ट्र शासनाचं गौरवलेलं आहे. मामा वरदकर काव्य पुरस्कार जो आहे तो कांस्य पदक जे आहे ते त्यांना देऊन गौरवण्यात आलं. मी मुद्दाम सांगेन की आमच्या शाळेतले हिंदी विभाग प्रमुख जे आहेत, म्हणजे माध्यमिक हायस्कूलमध्ये एक पठाण सर आहेत, एक जाधव सर, त्यांना मुद्दाम बोलवलं. कारण माझ्या लक्षात आलेलं असं होतं की हिंदीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या रोजगाराशी निगडीत आहेत, किंवा रेत समाधीवरून आपल्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेत बुकर पुरस्कार मिळवणारे लेखक आहेत का नाही, तर आहेत. अगदी नोबेल पुरस्कार मिळवणारे सुद्धा लेखक आहेत. म्हणजे आपण जेव्हा पासी मर्ढेकरांच्या बद्दल सातारमध्ये देवानंद सोनटक्के जे समीक्षक आहेत ते असं म्हटले की पासी मर्ढेकरांना नोबेल मिळालंच. वास्तविक पासी मर्ढेकर इंग्रजीचे तज्ञ म्हणू आपण, तरी सुद्धा त्यांनी का नाही केलं त्यांच्या कविता इंग्रजीमध्ये, आणि का नाही सगळीकडे पाठवल्या नाही, असा एक प्रश्न त्या दिवशी उपस्थित झाला. तर माझ्या लक्षात असं आलं की उदाहरण आमच्या शाळेमध्ये आम्ही काय केलंय की आपल्या मराठी भाषेला जो ज्ञानपीठ मिळालेला आहे 4 जणांचे जसे फोटो आहेत, तसेच हिंदी भाषिकांना जे ज्ञानपीठ मिळालेलं आहे त्याचेही सगळे फोटो लावले. सरांनी ते बघितलेले आहेत आमच्या शाळांमध्ये. त्याचं कारण किंवा गोव्यामधल्या दोघांना मिळालेलं ज्ञानपीठ जे आहे त्याचे फोटो आहे की निदान विद्यार्थी म्हणजे हे बघितले आम्ही कुठंतरी, आणि आम्ही त्याचा आम्हाला कुठंतरी शिक्षकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की लवटे सरांच्या एका कार्यक्रमात माझी त्याची ओळख झाली, आणि मी जेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळालेला बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण हा कार्यक्रम केला पाहिजे. हिंदी भाषा जर 60 कोटी लोक बोलत आहेत आणि ज्या आपल्या मराठी साहित्यिकांना संधी आहे ती बरीच मंडळी जर बिहारमध्ये जाऊन राहतात, हिंदीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात, तर आपण इथं पुण्यात काय करतो. त्याच्यामुळे हा आजचा पुरस्कार हा मला असं वाटतं की वेगळ्या दिशेने जाईल का, त्या दृष्टिकोनातून आपण काही प्रयत्न आपल्या माध्यमातून होईल का, असा एक मला महत्वाचा विषय वाटतो. म्हणून आपण आज या ठिकाणी हा सत्कार आयोजित केलेला आहे. आणि या सत्काराला विशेषतः ज्यांना हिंदी भाषेतला सरस्वती पुरस्कार मिळाला ते लवटे सर इथं उपस्थित आहेत. 2 लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, हे कौतुक आहे. किंवा लवटे सरांनी दाभोळकरांचं सगळं साहित्य हिंदीमध्ये दिलं. एवढंच नव्हे तर बडोद्याच्या गायकवाडांचं साहित्य सगळे हिंदीमध्ये लिहिलं. त्याहीपेक्षा भारतामधल्या सगळ्यात मोठं जे हिंदी प्रकाशन संस्था आहे त्यांचं जे
कम्युनिकेशन आहे सरांचं, ते अतिशय महत्वाचं. त्यामुळे आलेल्या मंडळींना सुद्धा असं वाटलं पाहिजे किंवा त्यांना सांगता आलं पाहिजे की आपली मराठीतली जी पुस्तकं आहेत, कविता आहे, त्या हिंदी भाषेमध्ये गेल्या पाहिजेत. आणि त्यासाठी ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे दामोदर खडसे आहेत, देवधर आहेत, केसरीचे सहसंपादक आहेत. या सगळ्यांचा उपयोग आपल्याला कसा होईल हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं केसरीचे वृत्तपत्र संपादक जे आहेत स्वप्नील गोरे, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रसाद करा. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री चिटणीस, जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह देखील आहेत, त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. ज्याला आपण सविस्तर प्रास्ताविकच म्हणूया, एवढं त्यांनी प्रास्ताविक केलं, भूमिका समजून दिली कार्यक्रमामागची. तर त्यानंतर मी काय बोलणार हा तसा माझ्या पुढे प्रश्नच आहे. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच आजचा कार्यक्रम एक वेगळा आणि महत्वाचा असा आहे. मराठीतल्या एका मोठ्या कवीच्या आशयघन अशा कविता डॉक्टर प्रेरणा उबाळे यांनी हिंदीमध्ये लिहिल्या. मोठ्या संख्येने वाचकांपर्यंत त्या आता पोहोचणार आहे. म्हणजे महाराष्ट्राला तर ढाके यांच्या कविता माहिती आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन अधिकाधिक रसिकांपर्यंत, काव्य रसिकांना त्याचा अनुभव घेता येणार आहे, आनंद घेता येणार आहे. चिटणीस यांनी मॉडर्न महाविद्यालयाच्या हिंदी विभागाबद्दल सांगितलं. खरोखरच एका ध्येयाने प्रेरित अशी ही संस्था आहे आणि जी डॉक्टर एकबोर्डे सरांच्या, देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली पुढे जात आहे. आणि अशा चांगल्या संस्थेमध्ये एक सर्वात महत्त्वाचा विभाग डॉक्टर प्रेरणा उबाळे सांभाळत आहेत, हे आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. साहित्यिक त्या ठिकाणी आहे. साहित्यिक आपण म्हणतो संवेदनशील असतो, जबाबदार असतो, आणि तीच भूमिका डॉक्टर प्रेरणा उबाळे पार पाडत आहेत. आज जर आपण पाहिलं तर श्रोत्यांमध्ये अनेक मला नामवंत या ठिकाणी दिसत आहेत. आणि अर्थात आजच असं नाही की ज्या ज्या वेळेला दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रम असतो त्यावेळेला मोठी मंडळी नेहमीच असतात. डॉक्टर संगीता बर्वे आघाडीच्या मराठीतल्या कवयित्री, महाराष्ट्रातले आघाडीचे प्रकाशक, उत्कर्ष प्रकाशनाचे सुवा जोशी सर आहेत, राजगुरू सर आहेत, आमचे जुने स्नेही आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले बाळकृष्ण भारस्कर आहेत. थोडक्यात प्रतिभावंत आणि गुणी व्यक्ती या सर्वांना एकत्र आणण्याचं कसं श्री चिटणीस यांनी साधलंय. गेल्या काही कालखंडाकडे आपण जर लक्ष टाकलं तर पुण्यामध्ये जे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पुणे हे तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं माहेर आहे, केंद्र आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दीपलक्ष्मी तर्फे होणारे कार्यक्रम हा एक पुणेकरांच्या आकर्षणाचा असा विषय झालेला आहे. कारण काही ना काहीतरी या कार्यक्रमातून पुणेकरांना सतत मिळत असतं. आज सुद्धा जर आपण बघितलं, व्यासपीठाकडे नजर टाकली म्हणजे तारांगण सगळं इथे अवतरलेलं आहे की जे हिंदीच्या क्षेत्रात काम करतात, साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहेत आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. डॉक्टर सुनील कुमार लवटे असतील, डॉक्टर दामोदर खडसे, देवधर सर आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातले रामदास नेहुलकर, अशा सगळ्यांना या ठिकाणी डॉक्टर उबाळे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त चिटणीस यांनी आज एकत्र आणलेला आहे. हा सत्कार आपल्याला नवीन विचार देत, या ज्येष्ठांची भाषणं, त्यातून होणारं विचार मंथन हे सांस्कृतिक क्षेत्राला एक पाऊल का होईना निश्चितपणे पुढं देणारं ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
मला या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल मी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री चिटणीस यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला कल्पना आहे की आपण एका बाजूनी देशभर हिंदी भाषा मग आपण घेतले मंडळी सगळ्यांनी बोललीच पाहिजे किंवा मग राजकारणाच्या माध्यमातून बोलली पाहिजे असं म्हणतो, पण खरी हिंदी भाषा आपल्यापर्यंत पोहोचली त्याच्यामध्ये सिने क्षेत्र महत्वाचं आहे. म्हणजे आपण जर बॉम्बे सिनेमा बघितला, बाकीचे चित्रपट बघितले, हिंदी गाणी बघितली किंवा आता सध्या कराओकेचं पीक आलेलं आहे. म्हणजे मी सुद्धा कराओकेवर गाणं म्हणायला सुरुवात केली. मला आश्चर्य वाटलं विशेष म्हणजे खरं मी मिसेससाठी क्लास लावला. मिसेस म्हणतील नाही म्हणतील, पण माझ्या लक्षात आलं कराओकेवर गाणी म्हणायला काही हरकत नाही. पण याचा अर्थ हिंदी त्या माध्यमातून आणखी प्रगल्भ होते, लोकांपर्यंत पोचते, आपल्याला नवीन नवीन समजतं. याचा अर्थ एक नक्की होतो की कोणतीही भाषा ही लादण्यापेक्षा ती लोकांच्या मधून पुढे गेली पाहिजे अशा प्रकारचं. किंवा अगदी क्रिकेटचं आपण बघतो, समालोचनचं बघतो, मालिका बघतो, या माध्यमातून हिंदी काय म्हणतो आपण बळजबरीने न लादता सुद्धा लोकांच्या पर्यंत पोचते. जसं उर्दू आपण बघतो, उर्दू आता पुन्हा पुन्हा वाढायला सुरुवात झाली. उर्दू भाषा जी आहे ती असं म्हणतो तर आपली नाही, पण ती आपलीच आहे भाषा. तर हे जे आहे हे पण मला या निमित्ताने महत्वाचं वाटतं. मला डॉक्टर प्रेरणा उबाळ्यांचं फार विशेष कौतुक वाटतं की त्यांनी या भाषेसाठी वाहून घेतलेलं आहे. विद्यार्थिनींना ते सहकार्य करत आहे आणि प्रचंड अभ्यास करत आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. मी डॉक्टर लवटे सरांना विनंती केली की सर आपल्या हस्ते आम्हाला सत्कार ठेवायचा आहे. लवटे सर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की लोकांची म्हणजे आपण बघतो साहित्य क्षेत्रात विशेषतः स्वतःच साहित्य पुढे नेण्यामध्ये लोकांचा विचार असतो, त्याच्यासाठी जास्त लोक कष्ट घेतात. पण लवटे सरांनी जवळपास 36 पुस्तकं वि स खांडेकरांची अप्रकाशित साहित्याची प्रकाशित केली. आत्ताचं त्यांचं तर्कनिष्ठ लक्ष्मण शास्त्री जोशींच्यावरचा अभ्यासपूर्ण जे खंड आहे 18 खंड, हे तर एक आमच्या सातारकरांसाठीच नाही सगळ्यांसाठी एक मोठा ठेवा आहे. मला असं वाटतं की ते आता ते सुद्धा हिंदीमध्ये हळूहळू जाईल ते, पण तर्कनिष्ठ आपल्याला समजतील. तर हे असं व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या हातून डॉक्टर प्रेरणा उबाळ्यांचा सत्कार व्हावा अशी माझी म्हणा आमच्या कुठची म्हणा अपेक्षा होती आणि त्यांना त्यांनी मान्यता दिली. तेवढ्यासाठी आज ते पहाटे उठून 6ला तिथून कोल्हापूरहून निघून तिथं पोहोचलेले. सगळ्यांनी टाळ्याच्या घरात त्याचं स्वागत केलं पाहिजे. अशा मंडळीची आता गरज आहे, लवटे सरांच्या सारख्या मंडळीची गरज आहे. मी लवटे सरांना विनंती करतो की या निमित्तानं आपण डॉक्टर प्रेरणा उबाळ्यांचा आपण सत्कार करावा. त्यांनी सुद्धा त्यांची 2 पुस्तकं आणलेली आहेत प्रत्येकाला द्यायला. ते पुस्तकही देणार आहेत. मी या ठिकाणी प्रकाशन क्षेत्रामध्ये आपल्याला वाहून घेतलंय. जसं लवटे सरांचं आहे तसं सुवादुशींचं आहे. मी सुवादुशींना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन लवटे सरांचं सांगतो तो म्हणजे आनंद सराफ किती धडपड करावी हे म्हणजे मला असं वाटायचं मी फार धडपड करतो. त्यांच्याकडे बघितलं मला लक्षात आलं आपण काहीच करत नाही. किती त्यांनी प्रयत्न करावे ते मग जवानांसाठी असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मी आनंद सराफांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हिंदी मला खात्री आहे की आनंद सराफ आता हिंदी भाषेसाठी सुद्धा काही वाहून घेतील किंवा काही वेगळे उपक्रम राबवतील असं मला नक्की खात्री आहे. या ठिकाणी बालकुमारांसाठी काम करणारे
आमचे मित्र आणि विशेषतः पुण्यामध्ये मी जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो मसाफला त्यावेळेला माझ्या यशामध्ये ज्याचा सहभाग होता जे माझ्याबरोबर दिवस राहतो असे मसाफचे कार्यवाह अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजगुरू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय सुनील देवधर यांचा आपण सत्कार. त्याचबरोबर केसरीचे सहसंपादक आणि अजून एक सत्कार म्हणजे मी जास्त वेळ बोलण्यात घालवत नाही. मला असं वाटतं की पहिल्यांदा आज ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी वेगवेगळे काही उपक्रम राबवले, वेगवेगळ्या काही कल्पना म्हणजे ज्याकडे मला माहिती मी मुद्दा म्हटलं तुम्ही सांगा. तर मी डॉक्टर प्रेरणा उबाळे यांना विनंती करतो की आपण या सत्काराच्या निमित्तानं आणि हिंदीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी असतील या निमित्तानं आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू. कार्यक्रम म्हणजे मला थोडंसं ऑकवर्ड करणारा कार्यक्रम. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा च्या मार्फत हा जो कार्यक्रम आज आयोजित केला गेला आहे एक कौतुक समारंभ मी असे म्हणेन. सत्कार समारंभापेक्षा तो मला जास्त सकारात्मक वाटतो. आणि या कार्यक्रमासाठी इतके मोठे दिग्गज मराठी आणि हिंदी या दोन्ही साहित्य जगतामध्ये मैलाचे दगड अशी कामं त्यांनी केलेली आहेत आणि ती माणसं माझ्या एका छोट्याशा कार्यक्रमासाठी इथं आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. सगळ्यात आधी मी माझ्या मनामध्ये खूप कृतज्ञतेची भावना आहे की माझ्यासाठी हा सत्कार समारंभ नसून की या सगळ्यांचे माझ्या पहिल्या कुठल्या तरी एका स्टेपला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. डॉक्टर दामोदर खडसे सर की ज्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि डॉक्टर सुनील देवधर सर मी MA ला असल्यापासून नेहमी त्यांच्याकडे काही ना काही कामानिमित्त साहित्याच्या संदर्भात कुठे कुठे छोटंसं मार्गदर्शन घेतलं. डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांचा थोडासा अलीकडचा परिचय, पण आमच्या महाविद्यालयामध्ये एका व्याख्यानासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने एकत्र आलो होतो. त्यानंतर एका पुस्तकाच्या कामासाठी सुद्धा एकत्र आलो. नेहुलकर सर इथे की आज परिचय होत आहे, पण मला खूप महत्त्वाची ही गोष्ट वाटते की ही सगळी माणसं की जी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि या सगळ्या माणसांनी हा एक छोटासा उपक्रम किंवा हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथं स्वप्नील कोरे सर उपस्थित आहेत आणि प्रास्ताविकामध्ये ते म्हणाले की एका चांगल्या संस्थेमध्ये ज्यावेळी आपण काम करत असतो नोकरीच्या निमित्ताने इथं आपल्याला काही फुलण्याची संधी मिळत असते आणि ती फुलण्याची संधी तिथल्या आसपासच्या माणसांमुळे मिळत असते. मला आवर्जून असं सांगितलं गेलंय आपले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे कार्यवाह आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत श्री शिरीष चिटणीस सरांनी मला हे फोर्सफुली सांगितले की आज थोडंसं तुम्ही या बाबतीत बोला की कारण माझी साताऱ्याची काही माणसं अशी येणार आहेत जी हिंदीसाठी किंवा भाषेसाठी साहित्यासाठी काहीतरी करू इच्छितात. मला असं वाटतं की मी सुद्धा अजून बाळच आहे या सगळ्यामध्ये. कामं होत असतात
आणि आपण एका विद्यार्थ्यासारखं जसं शिकत असतो तसं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळत असतं, अनुभव मिळत असतो आणि त्यातून काहीतरी नवीन निर्मिती होत असते. तर मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर की काही मी इतिहास नाही सांगणार. काल एक साताऱ्याच्या ऐक्य मध्ये एक छोटासा लेख माझा आलेला आहे की ज्याच्यामध्ये मी सांगितले की अनुवादाची सुरुवात मी कशी केली. एक साधारण 13-14 वर्षांपूर्वी मी पुणे विद्यापीठामध्ये अनुवाद पदविकेची डिग्री मिळवल्यानंतर म्हणजे हिंदी साहित्याचीच मुळात डिग्री, परंतु ओघाने ती पण आपण काही ना काही शिकत असताना करत असतो. तेव्हा त्या निमित्ताने अनुवाद करण्याची संधी ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा टेक्निकल अनुवाद आपण म्हणू अशा पद्धतीने मिळाली. मग त्या अनुषंगाने इतिहास, समाजशास्त्र, कधी मानसशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचं काही साहित्य माझ्या पुढे येत गेलं किंवा काही प्रकाशन संस्था असतात की ज्यांना काही लेख अनुवादित करायचे असतात. अशा प्रकारची छोटी कामं मी सुरुवातीला केली आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी छान असं काहीतरी करावं की जे लोकांच्याही लक्षात राहील आणि मग आपोआपच साहित्याची अनुवादांची संधी समोर येते. अनेक पत्रिकांसाठी लिहिलं, स्वतंत्र लेखनही केलं आणि अनुवादासाठी हिंदीतून मराठी, मराठीतून हिंदी असे काही साहित्यकारांचं साहित्य अनुवादित होऊन गेलं माझ्या. सगळ्यात आवडीचं अनुवादाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर कवितांचा अनुवाद करणं किंवा भाषांतरण करणं हे मला सगळ्यात जास्त आवडलं. आणि त्यामध्ये एक आव्हानात्मकता असते, थोडीशी बुद्धीला चालना मिळते, नवीन प्रतीक, प्रतिमा, थोडी रहस्यात्मकता आणि कवीची जी दृष्टी असते ही गद्यामध्ये ज्या वेळेला एखादा लेखक लिहितो त्यापेक्षा ही थोडीशी निराळी आणि खूप संक्षिप्तपणे भाषा, आपले अनुभव, विचार व्यक्त करणारी ही दृष्टी असते. त्यामुळे मला कविता सगळ्यात जास्त आकर्षित करते आणि कवितेचा अनुवाद करणं मला खूप आवडतं. शुनशेफ हे अशाच एक मोठी संधी आपण म्हणू शकतो. काही कविता वसंताबाजी डहाके सरांच्या मी केल्या आणि सहज म्हणून ओळख झाली होती नुकतीच, तर त्यांच्या वाढदिवसाला मी भेट म्हणून पाठवलं. 7-8 कवितांचा अनुवाद केला आणि त्या भेट म्हणून पाठवल्या. त्यांना त्या खूप आवडल्या आणि नंतर मग त्यांनी काही 10-15 कविता मला पाठवून दिल्या की या पण बघा कशा होता येतात मला. त्याही केल्या, त्याही त्यांना आवडल्या. सुरुवातीच्या कविता त्यांना त्या आणि नंतर ज्या पाठवल्या त्या मग कलकत्त्यावरून जे हिंदीमध्ये एक पत्रिका प्रकाशित होत असते वागर्थ, त्यामध्ये प्रकाशित झाल्या आणि लोकांना त्या खूप आवडल्या, त्याचं कौतुकही झालं. आणि नंतर मग या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत, 2 प्रकाशक आहेत. एक महाराष्ट्रातले प्रकाशक मनोज पाठक, वर्णमुद्रा पब्लिकेशन जे आपण सगळ्यांनाच सर्व परिचित आहे, आणि दुसरं म्हणजे दिल्लीचं प्रकाशन शिल्पायन प्रकाशन. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकाशित झालं. तर मनोज पाठक सरांकडून मला त्याचा प्रस्ताव आला आणि वसंताबाजी डहाके या नावाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यांचं नाव पाहून मी ते पुस्तक स्वीकारलं आणि पुस्तक ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं हे खूप आव्हानात्मक आहे, खूप सरळ नाही आणि खूप सोपं नाही. पण त्याचा गाभा खुद्द वसंताबाजी डहाके सरांनी मला समजावून सांगितलं की हे कशा प्रकारे कविता सुचलेल्या आहेत, त्याचं मूळ काय आहे आणि त्याच्या मागची आपण जसं म्हटलं एक स्टोरी असते तशी त्यांनी मला समजावून सांगितली. आणि जवळपास प्रभा गणोरकर मॅडम आणि डहाके सर या दोघांनीही 2 तास आम्ही चर्चा केली. जवळपास 20 कविता आम्ही समोरासमोर वाचल्या. मी जे अनुवाद केले होते ते सुद्धा आम्ही वाचले आणि मग मला एक वेगळी दृष्टी मिळाली की या कवितांचा अनुवाद मी कसा केला पाहिजे आणि त्यांना काय अपेक्षित आहे.
अनुवादक म्हणून मला असं वाटतं की लेखकाला काय वाटतं, लेखकाने आपला विचार कवितेमध्ये कसा मांडला आहे आणि अनुवादामध्ये तो तितक्याच चांगल्या पद्धतीने जेव्हा व्यक्त होतो तेव्हा लेखकाला समाधान मिळतं. पण तिथपर्यंत माझं पोहोचणं होत आहे की नाही हे मला सतत जाणवत असायचं. मग मी बऱ्याच वेळेला कितीही रात्री उशीर झाला तरी मी एखादा प्रश्न त्यांना विचारत असेल की हे असं का आहे, एखादी प्रतिमा त्यांनी अशी का घेतली आहे, किंवा एखाद्या कवितेच्या संदर्भात मला वाटायचं की असं विचारावं की हीच का तुम्ही प्रतिमा निवडली, वेगळ्या का नाही, आणि अशा पद्धतीची कविता सुचण्यामागचं काय कारण आहे किंवा कुठला प्रसंग आहे. तर असं सप्रसंग सगळं जाणून घेत जवळपास एक वर्षभर त्या कवितांचा अनुवाद होत गेला आणि नंतर मग शिल्पायन प्रकाशन आणि वर्णमुद्रा प्रकाशन या दोघांनी ते प्रकाशित केलं. प्रकाशित जसं झालं आणि आमच्याकडे जशी ती कॉपी आली, त्या प्रकाशनाचा सोहळा होण्यापूर्वीच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की हिंदी आणि मराठी या दोन्ही क्षेत्रांमधले जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत की ते खूप अभ्यासून आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया मला दिल्या. प्रफुल्ल शिलेदार सर मला म्हणाले की हे खूप मोठं काम तुमच्या हातून घडलेलं आहे. त्यापूर्वी इथं डॉक्टर सुनील देवधर सर उपस्थित आहेत की आम्ही दोघी त्या प्रक्रियेमधून गेलो की शुनशेफचं शेवटापर्यंत आम्ही त्याला नेलं, त्याचं चेकिंग त्यांनी केलं आणि आमच्या दोघांची अशी चर्चा झाली होती की हे शुनशेफ म्हणजे काय, कसं त्याचं नाव त्याला सुचलं, किंवा संपूर्ण एक आख्यान जे आहे पौराणिक आख्यान पण आजच्या काळानुसार आजच्या प्रतिमा त्यांनी आपल्या समोर ते प्रेझेंट केले. यामध्ये देव सरांची सुद्धा मला खूप मोठी मदत झाली. आणि जसं मी म्हणाले की प्रकाशित झाल्या सगळ्यात आकर्षून घेणारी गोष्ट त्याचं शीर्षक हेच ठरलं. शीर्षक हे काय आहे हे लोकांना प्रश्न पडले आणि मग ते जाणून घेता घेता लोकांनी माझ्याशी संपर्क केला किंवा डहाके सरांशी संपर्क केला, मनोज पाठक सरांशी संपर्क केला, किंवा हळूहळू आम्ही त्याचे व्हिडिओज पण केले. मनोज पाठक सरांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप लोकांनी पाहिले. एक प्रसंग मला आवडेल सांगायचा. पुणे फेस्टिवलमध्ये काही प्रकाशन आली होती आणि तिथे वर्णमुद्राचाही एक स्टॉल लागला होता. तिथे आपलं शुनशेफ पुस्तक ठेवलं गेलं. तिथं एक व्यक्ती किंवा आपण वाचक म्हणूया, वाचक आले आणि ते शुनशेफ पाहिले आणि त्यांनी अनुक्रमणिका पाहिली की त्याच्यामध्ये शंकरलॉज हिंगणघाट कविता कुठे आहे, की ही सोशल मीडियावरती त्यांनी ऐकलेली कविता, तेव्हा त्यांना लक्षात आले की या पुस्तकामधली ती कविता आहे. मग अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा ज्यातला आपण म्हणू शकतो की सोशल मीडियाचा एक अगदी करेक्ट वापर या माध्यमातून झाला आणि पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं. की अजूनही मला मराठीतले खूप लोक म्हणतात की हे हिंदीच वाटत आहे. तर ही जी प्रतिक्रिया आहे ही माझ्यासाठी अनुवादक म्हणून समाधान देणारी प्रतिक्रिया आहे आणि मला थोडंसं आणखी बळ देणारी प्रतिक्रिया आहे की मी आणखी थोडं काम करू शकते साहित्य क्षेत्रामध्ये. शुनशेफ हे पुस्तक खरं तर मी अनुवादित केलेलं जवळपास 4th-5वं पुस्तक आहे, पण प्रकाशित होणारं पहिलं पुस्तक आहे. सुरुवातीला मी दीपक बोरगावेंच्या काही कविता केल्या, पण ते पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. नंतर दामोदर मोरेंची काही भाषणं केली, ती प्रकाशित होऊ शकली नाही. त्यानंतर लवटे सरांचं पुस्तक आपण महाराष्ट्र शासनाचं ते केलं, ते शुनशेफ नंतर प्रकाशित झालं, मी अस्पृश्य साधले आणि मग शुनशेफचं प्रकाशन झालं. पण लोकांनी याला खूप उत्तम प्रतिसाद दिला आणि दोन्हीकडे म्हणजे पहिली आवृत्ती आपण हिंदीमध्ये जेव्हा शिल्पायन प्रकाशनाकडे पूर्ण हक्क देऊन केली, त्यानंतर ती संपल्यानंतर मग काही हक्क घेऊन वर्णमुद्राने पुन्हा ती आवृत्ती आणली माझा. तर मला वाटतं की
काही पुस्तकांचा खप होणं आणि पुन्हा ती प्रकाशित करावी लागणं किंवा आवृत्ती त्याची काढली जाणं हे सुद्धा खूप महत्त्वाची बाब आहे. कारण आज जो डिजिटल जमाना आहे ज्याच्यामध्ये मोबाईलमध्ये तुम्हाला खूप पुस्तकं मिळू शकतात, कविता मिळू शकतात, त्यावेळेला पुस्तकं खरेदी करण्याची जी गोष्ट आहे ती थोडीशी मागे पडत होते. पण शुनशेच्या बाबतीत तसं झालं नाही. तेही मला खूप चांगली आणि आशादायी गोष्ट वाटली की अशा पद्धतीने मराठी आणि हिंदी दोन्ही वाचकांनी त्या पुस्तकाला खरं तर आपलंसं केलं. आता शुनशेख बद्दल डॉक्टर दामोदर खडसे सर सुद्धा बोलणार आहेत, लवटे सर बोलणार आहेत. माझा अनुभव फक्त मी इथं सांगितला आणि मला असं वाटतं की प्रत्येक कविता ती इतकी माझ्या मनामध्ये रुजली आहे की मला आठवते आता पूर्णपणे ही प्रत्येक कविता अनुवादित करताना त्याचे शब्द अनुवादित करताना मी कुठल्या प्रक्रियेमधून केलेले आहे. या सगळ्या प्रक्रियेचा खूप आनंदच असतो आणि तो आनंद घेतला तर आपल्या हातून चांगलं काम होतं. की कुठले तरी आपल्याला कोणीतरी काम दिलंय, कोणाला तरी आपल्याला पुस्तक करायचंय अशी भावना नसते. साहित्य लिहिणं हे किंवा अनुवाद करणं हे सृजनाची गोष्ट असते, ही पुन्हा निर्मितीची गोष्ट असते. तर अनुवाद करताना डहाके सरांच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या मला पुन्हा निर्माण करायच्या होत्या वेगळ्या भाषेत, पुन्हा त्या जिवंत करायच्या होत्या एका हिंदी भाषेतल्या प्रतीकांसोबत, रूपकांच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून. तर ते सगळं करण्यासाठी जे जे मला वाटत होतं की असं काही शब्दरचना असली पाहिजे. काही वेळेला असं होतं की आपल्याला काही सल्ले दिले जातात, कोणी असं म्हणतं की असं करा, तसं लिहा. पण मग मला माझ्या मनाशी हा निश्चय होता की मला कुठंपर्यंत जायचंय. काही वेळेला काही कवितांचा अनुवाद व्हायला थोडा उशीर पण झाला. डहाकेचं थोडंसं मला खुश करायचं की आता होतंय ना, काही अडचण नाही. पण मग त्यांनी हे सांगितलं की तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत शेवटापर्यंत आपल्याला जायचंय. मग तिथे कोणाचीही मध्यस्थी आपल्याला नको आणि शेवटची ही आपली फक्त कॉपी असेल, शेवटचा विचार हा आपला विचार असेल. आणि त्यामुळे शेवटी दाखवण्याची फक्त प्रक्रिया आम्ही केली ते डॉक्टर देवधर सरांच्या बरोबर केली की जे काही झालेलं आहे ते व्यवस्थित आहे ना, की आपल्यापेक्षा मोठ्या कुठली तरी माणसाने पाहिलं की आपल्याला वाटतं की आपण काही चुकत नाही होत. हे ज्या वेळेला वाटतं आणि थोडासा आत्मविश्वास येतो त्यावेळेला वाटतं की चला ठीक आहे की आपण आता हे लोकांच्या पुढे आणलं पाहिजे. तशा पद्धतीने ती शुनशेखची सगळी प्रक्रिया घडून आली आणि पाहताच आहात तुम्ही की शुनशेखसाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि त्या आयोजित करण्याच्या मागे जो महत्त्वाचा प्रसंग घडला की महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर कामचे पुरस्कार त्याला मिळाला. ज्यावेळी हा पुरस्कार घेण्यासाठी मी मुंबईला गेले होते त्यावेळी समितीमध्ये काही सदस्य मला भेटले आणि ते मला म्हणाले की ही संपूर्ण रचना मी वाचली. मला या गोष्टीचा आनंद होतोय की आजकाल जे पुरस्कार मिळवले जातात ज्या पद्धतीने ते आपल्याला सगळ्याला माहीत आहे, पण हे पुस्तकच आहे की याला कुठल्याही शिफारसीची, कुठल्याही पत्राची, कुठल्याही फोनची आवश्यकता नसते. तर हे आपल्या कंटेंटवर आणि त्याची मी म्हणू शकते ती एक क्लासिक रचना झालेली आहे आणि ती लोकांनी स्वीकारली आणि समितीच्या सदस्यांकडून त्याची प्रशंसा होणं हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. तर आयुष्यामधला हा एक खूप महत्त्वाचा टप्पा की काही काळ आपण खूप मेहनत घेत असतो पण त्या मेहनतीला फळ मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट असते. तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतरचं हे कौतुक ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट की यानंतर माझी खूप मोठी जबाबदारी निर्माण होतीये माझ्या मनामध्ये की तुमच्या सगळ्यांकडनं ज्या काही अपेक्षा असतील माझ्यासाठीच्या की साहित्य क्षेत्रामध्ये हिंदी भाषेसंदर्भात मराठी भाषेसंदर्भात जे काही मी काम करत आहे ते उत्तम व्हावं. तर त्या अपेक्षांना पूर्ण करण्याची संधी सुद्धा तुमच्या आशीर्वादांनी मला मिळावी अशीच माझी प्रार्थना राहील.
आणि पुन्हा एकदा मी तेच म्हणते की जे जे आपण काम करत असतो, आपल्या आसपासची माणसं, वातावरण, हे सुद्धा त्याला खूप महत्त्वाचं असतं. इथे माझी आई आलेली आहे, तिला माहीत आहे की मी किती कामं करते आणि सगळं काही श्रेय मी तिला देऊ इच्छिते, कारण समीक्षेची एक दृष्टी तिच्याकडे आहे. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ती म्हणजे शुनशेफ मी वाचण्यापूर्वी तिने वाचलं होतं, त्यावेळी माझे बाबा पण होते, त्यांनी पण ते वाचलं होतं काही कविता. आणि आता ती पुरस्काराच्या वेळेला इथे आलेली आहे, तर मला त्याचा आनंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे माझे बिल्डिंगमधले पण काही सदस्य दिसतात की ज्यांनी लहानपणापासून मला पाहिलेले, वेदिका काका, इथे सगळे चिरपरिचित माझे स्नेही आहेत. बारस्कर सर इथे आहेत, विश्व सर, सुमित सर आमचे जवळचे मित्र आहेत, सुप्रिया यहाँ पर आहे. खूप सगळी माणसं इथं प्रेम द्यायला, आशीर्वाद द्यायला आहेत. इथे माझे 2 शिक्षक आहेत, करडी मॅडम आहे, तिथे पाटील सर आहेत आणि इथे माझा एक विद्यार्थी पण मला दिसतोय, कृष्णा. तर ह्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम हे कायम असंच माझ्या बरोबर राहो, हिंदीमध्ये असो किंवा मराठीमध्ये असो. सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने मला काम करता यावं. आणि अर्थात मी पुन्हा एकदा आभार सुरुवातीला जसं म्हटलं की मी जिथं ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करते, डॉक्टर गजानन एकोटे सर आणि इथल्या त्यांच्या मिसेस डॉक्टर ज्योत्स्ना एकोटे मॅडम, आमचे सेक्रेटरी प्राध्यापक श्यामकांत देशमुख सर, की यांचं खूप प्रेम आणि प्रोत्साहन मला नेहमी असतं आणि ते नेहमी मला या सगळ्यासाठी मार्गदर्शन करत असतात. इथं मी त्यांना खरंच त्यांची मला खूप आठवण होत आहे, कारण या पुरस्काराच्या सोहळ्यासाठी त्यांना मी आमंत्रित केलं होतं, पण काही मीटिंग्समुळे त्यांना येता आलं नाही. मुंबईला सुद्धा येण्याची त्यांची खूप इच्छा होती, पण तेव्हा इथं ते रस्ता या सगळ्या व्यापामध्ये. पुन्हा एकदा मी धन्यवाद देते. मी लवटे सर कोल्हापूरवरून माझ्यासाठी इथे आहेत, मी शतशः ऋणी राहील त्यांची. त्याबद्दल खडसे सर, डॉक्टर सुनील लेथर सर, नेहुलकर सर, स्वप्नील पोरे सर आणि शिरीष रेड्डी सर, की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. थँक्यू सो मच. जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी पहिलं जे यशाचं श्रेय दिलं ते आपल्या वडिलांना आणि आईला दिलं. आणि वडील त्यांचे गेल्यामुळे त्यांना जे एक मनामध्ये खंत आहे, पण त्यांनी जी स्फूर्ती दिलेली आहे ती त्यांना आठवते. विशेषतः मी आधीच ठरवलं होतं त्यांच्या आईचा तर सत्कार करायचा, पण त्यांनी क्रेडिट घेऊन टाकलं ते माझं डॉक्टरांशी आधीच बोलणं झालं होतं, पण त्यांच्या आईचा सत्कार होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्यांनी एक चांगला शब्द वापरला आईसाठी. समीक्षक, माझ्या सगळ्या साहित्याचे समीक्षक आहेत, फार मोठा आहे. त्याच्यामुळे मी लवटे सरांना विनंती करतो की आपण त्यांच्या प्रेरणाबाईंच्या आईचा सत्कार करावा. या की त्यांच्याशी बोलत होतो डॉक्टर प्रेरणाशी, तर त्यांनी मला जे सांगितलं ते विशेष होतं की साहित्य अकादमीला सुद्धा असं वाटत होतं की या कवितांचं हिंदीमध्ये भाषांतर नाही म्हणत, परंतु त्यांनी तो जो भाव ओळखून प्रभा गडोदकरांशी टाकेंशी बोलून लेखकाला जे म्हणायचंय ते हिंदी कवितेमध्ये देण्यात आणलं. ही फार महत्वाची बाब आहे. प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं मी मागाशी जसं सांगितलं, मग खांडेकरांचं असेल, तर लक्ष्मणशास्त्री जोशींचं असेल, तसं त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी म्युझियम्स उभी केलेली आहे ती आपण बघितले पाहिजे. खरं वास्तविक लवटे सरांनी जो ड्राईव्ह म्हणतो ना, तसा ड्राईव्ह केला, त्यांच्या दृष्टीतनं म्युझियम बघणं हे फार महत्वाचं होईल.
मी तर त्यांना काही सोडणार नाही, म्हणजे मला जसं वेळ मिळेल तशी ती म्युझियम त्यांच्या माध्यमातून बघेल. त्याचं एकच त्यांनी उदाहरण दिलं, नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाणांचं जे म्युझियम उभं केलेलं आहे त्यात त्यांनी नेहरू जे जॅकेट घालायचं तसं जॅकेट घातलेलं फोटो त्याचं ते आहे. शरद पवार त्यांना असं म्हणाले हे शक्यच नाही. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना या ड्रेसमध्ये त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा परदेशामध्ये यशवंतराव चव्हाण जायचे तेव्हा ते नेहरूचं प्रतिनिधित्व करायचे, त्यामुळे तो जो एक जॅकेट होतं ते घालायचेच आणि त्यांनी दाखवलं त्यांना. शरद पवार आश्चर्यचकित झाले. तर हे जे आहे ना, हे जे मानणं जे असतं तसं तुम्ही म्हणता तसं मी माझ्या आधी आले तुमच्या कार्यक्रमाला, नाव मला माहित नाही त्यांचं, पण ते आधी येऊन बसले तुमच्या कार्यक्रमाला. मला ते वाटलंच होतं तुमच्या कार्यक्रमाला आले, पण ते आधी अर्धा तास ते त्याचा हा असा एक वेगळा कार्यक्रम आहे. मी प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने मनवतो. शख्सियत डॉक्टर प्रेरणा उबाली जी, इस समारोह के अध्यक्ष मेरे आत्मीय डॉक्टर दामोदर खड़से जी, पुणे आकाशवाणी की ध्वनि आवाज आत्मा डॉक्टर सुनील देवधर जी, श्री रामदास नेहुलकर जो इनकी अखबार है केसरी उसके संपादक है, और संपादक है हमारे आत्मीय दूसरे मित्र स्वप्निल भोरे जी, उपस्थित देवी और सज्जन। मैं सबसे पहले डॉक्टर प्रेरणा उबाली जी का तहे दिल से अभिनंदन करता हूँ कि शुनर शेप को उन्होंने हिंदी में लाया, और न सिर्फ लाया, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ने उसे कांस्य पदक बहाल कर नवाजा भी है। उसके लिए भी मैं उनको बधाई देता। असल में मंच पर डॉक्टर दामोदर खड़से जी और सुनील देवधर जी के होते हुए मेरा बोलना अनावश्यक है। वो अनावश्यक इसलिए है कि इसके पहले जब शुनर शेप के हिंदी अनुवाद का विमोचन पूना में हुआ था तो उस समय डॉक्टर खड़से जी के और सुनील देवधर जी के साथ मूल कवि दामोदर खड़से जी जो अनुवादक है और सुनील देवधर जी अनुवादक है, लेकिन मूल कवि वसंत आबाजी ढाके उस समारोह में उपस्थित थे। वो समारोह अपने आप में एक अनूठा समारोह है। उसकी योजना ऐसी थी कि प्रेरणा उबाले जी ने अनुवाद की भूमिका रखी थी, ढाकी जी ने मूल शुनर शेप की रचना प्रक्रिया को समझाया था, दामोदर खड़से जी ने अनुवाद की समीक्षा की थी, और प्रेरणा उबाले और सुनील देवधर जी ने उसमें से कुछ कविताओं का अभिवाचन किया था। और एक जिसको हम कहा करेंगे कि किसी कविता के अनुवाद का विमोचन कैसे हृदयस्पर्शी हो सकता है, उसका वो वस्तुपाठ था। उसके बिल्कुल विरुद्ध आज का समारोह, वह विरुद्ध इस अर्थ में है कि आज तो हमारे आत्मीय वसंत आबाजी ढाके इस समारोह में उपस्थित नहीं है। वसंत आबाजी ढाके की और मेरी मुलाकात पहले कोल्हापुर में 1998 में हो गई थी। प्रसंग ऐसा था कि महाराष्ट्र फाउंडेशन की ओर से पुरस्कार दिए जाते हैं और उस पुरस्कार वितरण का समारोह कोल्हापुर में था। उसके संयोजक थे लोकवाङ्मय प्रकाशन बॉम्बे के, और उन्होंने उस समारोह में विशेषकर प्रगतिशील कवियों को बुलाया था।
एक कवि सम्मेलन था उस समारोह के पूर्व, और उसका सूत्र संचालन इत्तेफाक से मुझे उन्होंने दिया था। वो देने का कारण ऐसा था कि कोल्हापुर में टूटी फूटी हिंदी में बोलने वाले जो प्राध्यापक थे उसमें से मैं था, और उन्होंने मुझ पर वो जिम्मेदारी सौंप दी थी। मैं टूटी फूटी हिंदी इसलिए कह रहा हूँ कि उस कवि सम्मेलन में कैफी आजमी साहब आने वाले थे, और उसके संयोजक थे कॉमरेड गोविंद पाल साहब। पता नहीं उन्होंने कहीं से खोज निकाला था मुझे, और मुझे कहा था कि इन सारे कवियों को आप समेट सकते हैं तो आप इसका सूत्र संचालन कीजिए। उस बहाने मैंने पहली बार ढाके जी की सारी कविताओं को पढ़ा था। ढाके जी की कविता को पढ़ना और समझना अलग अलग बात है। जैसे खाना और पचाना में अंतर होता है, वैसे पढ़ना और समझने में अंतर होता है। मूलतः वसंत अबाजी ढाके मराठी के ऐसे कवि हैं कि जो सोच समझकर कविता लिखते हैं। कविता लिखना उनका शौक नहीं है। कविता लिखना वो अपना उत्तरदायित्व मानते हैं। उत्तरदायित्व इस अर्थ में कि सिर्फ रंजन के लिए कविता लिखना, शौक के लिए कविता लिखना अलग बात है कि मेरी अस्वस्थता को मैं व्यक्त करने के लिए कविता लिखता हूँ। ऐसे भूमिका को लेकर लिखने वाले जो चंद कवि मराठी हैं, उसमें से वसंत आबाजी ढाके। वसंत आबाजी ढाके की जितनी भी रचनाएं आप पढ़ेंगे, बाद में मुझे याद है कि चित्रलिपि को जब साहित्य अकादमी पुरस्कार मिला था तो ढाके जी का अभिनंदन हमने कोल्हापुर में किया था, और उस संयोजन में भी मैं था। उस समय का एक वाक्य मुझे याद है ढाके जी का। वो मराठी वाक्य है, इसलिए जानबूझकर मैं मराठी में उसको रखना चाहता हूँ। उन्होंने कहा था कि कवि या साहित्यकार जब कोई रचना लिखता है, मराठी में उन्होंने कहा था की अक्षर गिरवायसाठी साहित्यिक आणि कवी लिहित नसतात। अक्षर गिरवायसाठी कवी आणि साहित्यिक लिहित नसतात। अक्षर रुजवायसाठी ते लिहित असतात। अक्षर रुजवणं आणि अक्षर गिरवणं यामधला जो फरक आहे तो ढाके जी की कविता में आपको दिखाई देगा। अनुवाद में भी एक बड़ी विशेष कविता के अनुवाद में, जहाँ तक मेरी अपनी धारणा है कि मैंने खांडेकर साहब की अनेक रचनाओं की हिंदी में अनुवाद किया। वैचारिक अनुवाद हमने नरेंद्र दाभोलकर जी के लिए, महाराजा सयाजीराव गायकवाड़ के किए, कुछ अनुवाद मैंने मंटो के भी किए हैं, जहाँ तक मुझे याद है, काली सलवार। लेकिन मैंने कविता का अनुवाद नहीं किया, क्योंकि मेरी दृष्टि से कविता का अनुवाद करना जोखिम है और जिम्मेदारी। प्रेरणा उबाले जी को बधाई इसलिए है कि उन्होंने जोखिम भी उठाई है और जिम्मेदारी भी निभाई है। इसके लिए मैं उनका तहे दिल से अभिनंदन। और वह भी, जैसे मराठी में ऐसे चंद साहित्यकार हैं कि उनको हाथ लगाना अपने आप में एक जरूरत होती है, एक साहस होता है। जैसे मैं मानता हूं कि विजय तेंदुलकर के नाटकों का हिंदी में अनुवाद करना जरूरत, साहस की बात है। वैसे प्रेरणा उबाले जी ने ढाके जी की कविताओं को, मराठी कविताओं को हिंदी में लाकर एक साहस का काम किया है।
और उसे कांस्य पद मिला है, स्वर्ण पद नहीं है इसलिए कांस्य पद मिला है, या स्वर्ण पद है? अच्छा, आगे के लिए हाँ? आगे के लिए अच्छा अच्छा। ये दामोदर खड़से जी जब बोलते हैं ना तो वो वाचस्पति है, वाचा सिद्धि उनको है कि जब वो बोलते हैं तो आगे वो भविष्य में हो जाता है। तो मैं उसके लिए भी स्वर्ण पदक के लिए भी पहले ही अनुभव भविष्य में हो। मैं आपको बता रहा था कि वसंत आबाजी ढाके की चित्रलिपि आप पढ़िए, भूगभ्रष्ट पढ़िए, शुभ वर्तमान पढ़िए, ये सारी कविताएं एक तरह से वामपंथी रचना है। वामपंथी इस अर्थ में कि उनका रुझान जब वो कविता लिखते हैं तो वो प्रेमचंद की तरफ जाता है, यशपाल की तरफ जाता है, या जिसको हम कहेंगे कि समाज की जो बुराइयां हैं उस पर प्रहार करना उनका अपना मकसद है। मेरे सामने डॉक्टर संगीता भरवे है, हाल ही में उन्होंने ऐसा एक सुंदर अनुवाद केदारनाथ सिंह का किया है, वो भी ऐसा ही बढ़िया अनुवाद है। और मैं श्री शिवरी जी को कहूँगा कि जैसे आपने प्रेरणा उबाले का अभिनंदन किया वैसा उनका भी भविष्य में आप करेंगे तो मुझे खुशी होगी, क्योंकि वह अनुवाद भी इसी तरह का एक श्रेष्ठ अनुवाद है। मराठी और हिंदी के अनुबंध को चलाने का काम वर्षों से हमारे महाराष्ट्र में होता आ रहा है। अशोक कामत हमारे बीच नहीं रहे, लेकिन उन्होंने संत नामदेव से लेकर इस अनुवाद की परंपरा को मराठी में लाया है। और प्रेरणा उबाले जी तक कितने अनुवादकों ने मराठी हिंदी में एक सेतु बंध का काम किया है। ढाके जी की जो रचना है, ढाके जी के बारे में यदि आप जानते होंगे कि ढाके जी का व्यक्तिमत्व भूरंगी है, अष्टपहलु है मराठी में, जिसको कहा कि वो चित्रकार है, संपादक है, इतिहासकार है, कवि है, उपन्यासकार है। यानी मराठी की विभिन्न विधाओं में लक्ष्यवेधी लेखन जिन चंद लोगों ने किया है, ऐसे लोगों में मैं वसंत आबाजी ढाके को मानता हूँ। विशेषकर उन्होंने मराठी वाङ्मय कोश के 3 खंडों का जो निर्माण किया, उसमें एक कोश जो है संकल्पना कोश। वो संकल्पना कोश मेरी दृष्टि से ढाके जी का मराठी में सैद्धांतिक योगदान है। दूसरी बात ढाके जी की है कि ढाके जी ने जो उपन्यास लिखे, उन उपन्यासों में तरह तरह के प्रयोग किए। मैं प्रेरणा उबाले जी को बताऊंगा कि उनके उपन्यासों का भी भविष्य में यदि अनुवाद आप करेंगे तो मराठी भाषी उसका, हिंदी भाषी उसका स्वागत करेंगे। ढाके जी का अनुवाद लिखा करना, भाषांतर करना कठिन इसलिए होता है कि उनके कविताओं में जो विधान होता है वो विधान नहीं तो एक सूत्र वाक्य होता है, और सूत्र वाक्य के पीछे एक लंबी कमेंट्री होती है, समाज की विस्तृत समीक्षा होती है। शब्द शाह अनुवाद और आशय शाह अनुवाद, जिसको हम छाया अनुवाद करते हैं, तो उबाले जी ने जहाँ तक संभव है इसका छाया अनुवाद करने का प्रयास किया है, इसलिए भी वो बधाई की बात है। मैं इस प्रसंग पर आपको दोबारा बधाई देता हूँ और मेरा ये संक्षिप्त निवेदन यही समाप्त करता हूँ, क्योंकि जिस मंच पर दामोदर खड़से हैं और सुनील देवधर है, ऐसे मंच पर मेरे जैसे माचिस को ज़्यादा बकवास नहीं करनी चाहिए। संगीता
गीता बर्वे ज्यांच्या कविता, त्यांचं बालकविता हे सगळं मला माहिती, आणि मी नक्की सांगेन की 2 मेला आपण त्यांचा कार्यक्रम तुमच्या सगळ्याप्रमाणे त्यानंतर मी केसरीचे मला निमंत्रण आहे 2 मेला इथंच होते. नक्की त्यानंतर केसरीचे सहसंपादक रामदास देवोलकरांना विनंती करतो की आपण सन्माननीय व्यासपीठ, नेहमीच नवीन साहित्यिक असतील, ते साहित्यिक प्रतिष्ठित साहित्यिक असतील, विख्यात साहित्यिक असतील, त्यांच्या सत्काराचे, त्यांच्या उपक्रमाचे कार्यक्रम घेत असतात. असाच हा आजचा कार्यक्रम आहे. उपस्थित सर्व बंधू भगिनी, वसंत आबाजी डहाके यांच्या काव्याबद्दल बोलायचं तर ते स्वतःच म्हणतात की कविता लिहितो म्हणून मी आहे. प्रत्येक कलावंत वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतो. कोणी चित्र रेखाटतो, कोणी संगीत रचतो, कोणी कविता लिहितो. डहाके यांनी कवितेतून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतला. अर्थात आपल्यातील सृजनशीलता शोधण्यासाठी त्यांनी इतर माध्यमे वापरली, जशी कथा, कादंबऱ्या याही लिहिल्या. समीक्षात्मक लिखाणे त्यांनी विपुल केलं. पण त्यांची खरी ओळख आणि रसिकांना भावणारी ओळख कुठली असेल तर ती कवी म्हणून. त्यांनी अध्यापन देखील केलं. पण त्यांची खरी ओळख काय, किंवा त्यांना कोणी तुम्ही जीवनात काय केलं असं जर विचारलं तर ते म्हणतील की मी आयुष्यभर कविता लिहिली, असंच त्यांचं उत्तर असेल. गेल्या 60-70 वर्षात डहाके यांनी अनेक वाङ्मय पुरस्कार मिळाले. जे पुरस्कार त्यांना मिळाले तो त्यांच्या साहित्य कृतीचा गौरव आहे. 6 कविता संग्रह, 3 लघु कादंबऱ्या, 7 समीक्षात्मक ग्रंथ, 3 ललित लेख संग्रह आणि 6 संपादित कोश असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. 1960 पासून ते लिहित आहेत. त्यांची कवी म्हणून रसिकांना झालेली ओळख प्रतिष्ठित अशा सत्यकथा मासिकात त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या योगभ्रष्ट या दीर्घ कवितेतून रसिकांना झाले. 2 महायुद्धानंतर बदलून टाकलेलं जग, भांडवलशाहीने घडवून आणलेले बदल, कुटुंब व्यवस्थेची झालेली वाताहत, जगणं निरर्थक आहे असं वाटणं आणि त्यातून आलेलं नैराश्य आणि त्यातून होणारी अवहेलना, हे वास्तव त्या कवितेने टिपलं. योगभ्रष्ट केली, चित्रलिपी, रूपांतर, वाचाभूमी या त्यांच्या संग्रहातून जीवनाचा वास्तव वेध घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो. केवळ कविताच नव्हे तर अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या लघु कादंबऱ्यातून देखील त्यांनी जीवनाविषयीचं केलेलं चिंतन आणि त्यांची जीवनदृष्टी यांचा आपल्याला प्रत्यय. समीक्षा लेखनाच्या निमित्तानं कविता, साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास आणि त्याची मांडणी याची आपल्याला जरूर दिसते. त्यांच्या बहुतेक प्रेमकवितातून आगळा वेगळा आणि उत्कट प्रेमानुभव व्यक्त होतो. कवीच्या वाट्याला आलेले वाईट अनुभव, दुःखमय जीवनात स्त्री हीच त्याला आधार असते. म्हणूनच योगभ्रष्ट मधल्या कवितेत ते म्हणतात, तुझं माझं एक सूर्यफूल, एखाद्या सूर्यफुलाप्रमाणे आपलं आयुष्य, सूर्यस्तोत्र होऊन जावं. तुझा हात आहे माझ्या हातात, आता ही वाट जड जाणार नाही. आयुष्यात एकमेकांची साथ असणं, त्यांनी एकत्र असणं, यातून कवी डहाके यांना एक आपला मोठा आशावाद जागवताना दिसतात. पत्नीच्या आठवणीतूनही ते समाधान आणि आनंद मिळवणारा हा कवी शूरशेप मध्ये म्हणतो, नदीच्या पाण्यावर सकाळचं कोवळं ऊन पडावं, संध्याकाळच्या उजेडात गळ्यातल्या घंटा वाजवत गुरं पाणी प्यायला यावी, तशा तुझ्या आठवणी माझ्या मनात.
एकूणच डहाके यांची कविता चिंतनशील कविता आहे. त्याच्यात व्यक्त झालेला आशय वाचकांना विचार करायला लावणार आहे. त्यामुळे त्यांच्या कवितांना विपुल प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या वेगवेगळ्या याच्यातून देखील त्यांच्या वेगवेगळ्या कविता हिंदी भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. परंतु प्रेरणा उबाळे यांनी संपूर्ण काव्यसंग्रह डहाके यांचा काव्यसंग्रह अनुवादित केलेला आहे. डॉक्टर प्रेरणा उबाळे लेखिका, कवयित्री, व्याख्यात्या आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही कविताही माझ्या वाचनात आहेत. खरे तर गद्य भाषांतरापेक्षा कवितांचं भाषांतर हे खूप कठीण असते. कवीच्या भावना श्रोत्यापर्यंत नेमक्या शब्दात पोहोचवणं ही अनुवादकाराची खरी कसोटी असते. परंतु उबाळे यांनी डहाके यांच्या कवितातील भावार्थ त्यांचं वेगळेपण श्रोत्यापर्यंत पोहोचवलं आहे. त्यामुळेच या हा मराठी कवितांचा अनुवाद नसून त्या हिंदी कविताच आहेत की काय असे वाचताना वाटते. त्यांच्या अनुवादित कविता प्रभावी वाटतात. त्यांच्या काही कविताही वाचण्यात आल्या. त्यात पिता का प्यार, इसमें नहीं क्या बात, दरवाजा यासारख्या कवितांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एका कवितेत त्या म्हणतात, मनातलं ओळखण्यासाठी झिरपावं लागतं मनात, कारण डोळ्यात डोळे घालून खोटं बोलणारे असतात आधी, म्हणून नुसतं डोळ्यात पाहून मनातलं ओळखता येत नसतं. मनातलं ओळखण्यासाठी झिरपावं लागतं शब्दातच भावनेत, कारण भगवान बोलत केसाने गळा कापणारेही असतात, म्हणून नुसतं डोळ्यात पाहून मनातलं ओळखता येत नसतं. यासारख्या सुंदर कविताही त्या लिहू शकतात. कवी वसंत डहाके यांच्या शून्यशेत या काव्यसंग्रहातील कवितांचा अनुवाद करताना मूळ रचनातील अनुभूती, आशय, अभिव्यक्ती त्यांनी अनुवादामध्ये अनिवार्य असली पाहिजे. तसे ते अनुवादात आलेले आहे. प्रेरणा उबाळे यांनी ते काम अत्यंत सखोलपणे केलेलं आहे. विशेष म्हणजे डहाके यांच्या काही निवडक कवितांचा हिंदी अनुवाद यापूर्वी झाले असलं तरी त्यांच्या संपूर्ण मराठी काव्यसंग्रहाचा हिंदी अनुवाद करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. याबद्दल त्या कौतुकास प्रार्थना करतात. अशा प्रकारचं मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये प्रसिद्ध होण्यातून मूळ भाषामधील साहित्यांचा विचार इतर भाषांमधून प्रसारित होण्यास एक प्रकारे मदत होणार आहे. हे काम त्यांनी केलं, याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. योजकच तंत्र दुर्लभा असं म्हणतात. आमचे स्नेही आणि केसरीतील गाऊ त्यांना आरती हे साप्ताहिक सदर गेली 1.5 वर्षे लिहिणारे आमचे मित्र शिरीष चिटणीस यांनी हा सर्व योग जोडून आणला. या निमित्तानं इथे मला हिंदी साहित्याच्या क्षेत्रातील सुनील कुमार लोके असतील, दामोदर खडसे असतील यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो, विशेषतः चिटणीस सरांचे आभार मानतो आणि माझं मनोगत त्याचा अभ्यासपूर्ण आणि जे म्हणतो आपण संक्षिप्त पण मार्गदर्शन करणारा असतो. त्यांच्या आताच्या सगळ्या आपण जे ऐकलं त्यांना लक्षात आलं असेल की वसंत आबाजी डहाके यांच्या कविता हिंदीमध्ये अनुवादित करायला त्यांनी देणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं प्रेरणा उबाळे यांनी त्या पद्धतीतून केलेले आहे. आणि डहाके यांचं महत्व आपल्याला लोके सरांनी सांगितलं, त्याचबरोबर निवडकर सरांनी पण सांगितलं. जेव्हा हा कार्यक्रम ठरला त्यावेळेला डॉक्टर प्रेरणा उबाळेंना म्हटलं की काय तुमचं कोणी आहे बोलवायचं आहे का? ते म्हणजे कोणालाही बोलवा, पण देवधरला मात्र बोलवलं पाहिजे. आणि देवधर हे माझे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत आणि मला ह्या सगळ्यामध्ये त्यांची फार मोठी मदत झाली आहे. मी आज जे काही या पदापर्यंत आलेले आहेत त्याच्यामध्ये देवधरांचं योगदान विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही सांगाल त्यांना बोलवायचं, माझा काहीच प्रश्न नाही. आणि या निमित्ताने लोके सरांचा माझा संबंध फार म्हणजे आपण म्हणतो जवळीकच आहे. पण मला आनंद असा वाटला की या समारंभाच्या निमित्तानं देवधरांसारखा मी त्यांचं काय वाचतो ऐकतो, पण देवधरांसारखे व्यक्तिमत्वाची ओळख या निमित्ताने होते. खडसे सर सुद्धा बऱ्याच कार्यक्रमाला मी बघितलेला आहे. आपण माझ्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेशमधला जो कार्यक्रम आपण केलेला होता त्यावेळेला आपण भेटलोही होतो.
परंतु खडसे सरांचं पण या निमित्ताने ओळख होते, ही पण बाब मला महत्वाची वाटली. आणि अशी मंडळींची ओळख वाढणं याचाच अर्थ आपल्या वाचनाला थोडी गती मिळणं, नवीन आणि आपण वाचनाला प्रवृत्त होणं हे फार महत्वाचं असतं. मी असं समजतो की कार्यक्रम घेण्याचा अर्थ असा आहे की आपण येणाऱ्या जी मंडळी आहे त्यांच्या लिखाण जे आहे त्या लिखाणापर्यंत पोहोचण्याचा कमीत कमी प्रयत्न आपला झालाच पाहिजे, ही एक महत्वाची भूमिका माझी राहिलेली आहे. मी या निमित्तानं प्रख्यात हिंदी साहित्यिक माननीय सुनील देवधर यांना विनंती करतो की आपण आपलं म्हणतो धन्यवाद चिटणीसजी. खऱ्या अर्थानं पहिला धन्यवाद तुम्हालाच, योजकच ते दुर्लभ, कारण कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं, पुरस्कार मिळतात, अनुवाद होत असतात, पण त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणं ते फार महत्वाचं. त्याबद्दल प्रथम अभिनंदन तुमचंच. व्यासपीठावरती आदरणीय सुनील कुमार लवटेजी आहेत, माझंच नाव आहे. प्रसिद्ध साहित्यिक आमचे पण मार्गदर्शक डॉक्टर दामोदर खडसे साहेब आहेत. आजच्या सत्कारमूर्ती प्रेरणा उभाळे आहेत, रामदासजी आहेत, काही नावं इथे घेतली गेली, संगीता बर्वे आहेत, जोशी साहेब आहेत, आणि माझे मित्र सुमित पवार म्हणून ते पण उपस्थित आहे. मोरेजींचा उल्लेख केला गेला. म्हणजे अशी मांदियाळी इथे आहे तर एक नाव काय घेऊ, म्हणून मी म्हणतो की सबकी जानिब मेरा सलाम पहुंचा जाए, मुझे कश्मकश है कोई एक नाम लेने में, सबकी जानिब मेरा सलाम पहुंचा जाए. ज्या प्रकारे शुनह शेप पुन्हा पुन्हा उल्लेख होतोय, एक प्रश्न खरंच एक मनामध्ये कौतूहल होतं की शुनह शेप काय आहे. तर ऐत्रेय ब्राह्मण ग्रंथातली ही एक कथा, इथे 3 पित्या आणि 3 मुलांची कथा आहे. कारण की जेव्हा हरिश्चंद्रला मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी वरुण राजाला प्रार्थना केली की मला मूल व्हावं, त्या मुलाचं बली मी देईन. म्हणून मूल झाल्यानंतर मग मात्र त्याला लोभ आवरता आला नाही, आणि म्हणून त्यांनी 100 गायी देऊन अजिगरचा मुलगा शुनहशेप याला घेतला. आणि शुनहशेपनी प्रार्थना केली, देवाची स्तुती केली, म्हणून त्याचे प्राण वाचले. आणि मग विश्वकर्मांनी विश्वामित्रांनी त्याला घेतलं आणि त्याला देवरात नाव दिलं. आणि मग त्या अजिगरलाही लोभ झाला की अरे माझा मुलगा माझ्या हातातनं निघून जातो. म्हणजे एकंदरीत 3 पित्यांच्या आणि 3 मुलांची ही कथा आहे. की कसा लोभ, कशी बेईमानी आणि काय काय घडतं, त्या प्रकारे ही कथा ऐत्रेय ब्राह्मण मध्ये येते. आणि या काव्यसंग्रहात शुनहशेप एकही कविता या नावाची नाही, फक्त ती भूमिका आहे. आणि ती भूमिका म्हणूनच आहे की ह्या कथेमध्ये काय काय घडतं, कसं कसं होतं. विश्वामित्रांनी त्याचं नाव शुनहशेप बदलून दुसरं नाव कसं केलं, तर हे सगळे कथाप्रसंग त्याच्यामध्ये आहे. आणि त्यातला जो घटनाक्रम आहे त्याप्रमाणे ही गोष्ट पुढे वाढते. आणि म्हणून त्याचा एक आधार घेऊन आणखी आजच्या संदर्भांना जोडून ती हे काव्यसंग्रह तयार झाले. लवटे साहेब म्हणाले की जेव्हा आपण डहाके साहेबांच्या कवितेकडे बघतो तेव्हा 2 शब्द तुम्ही वापरले की शब्द गिरवायचे नसतात, शब्द रुजवायचे असतात. गिरवणे आणि रुजवणे. हिंदीतला मोठा कवी उदय प्रकाश हीच गोष्ट ते म्हणतात, सिर्फ कलम चला देने और जो कुछ मन में आए उसे कागज पर चिरक देणे. या चिरक देणे शब्दाचा अर्थ आपण समजू शकतो. पक्षी जे काही शीट करतात त्याला चिरकणे म्हणतात. तो सिर्फ कलम चला देने और जो कुछ मन में आए उसे कागज पर चिरक देने से कोई कविता या कहानी नहीं बनती. म्हणून कविता करताना खरंच ती सतर्कता एक हवी असते. गालिब असं म्हणतात की सादगी और पुरकारी, बेखुदी और होशियारी, हे 4 शब्द जिथे येतात
सादगी आणि पुरकारी, बेखुदी आणि होशियारी. बेखुदी म्हणजे एक बेशुद्धपणा, पूर्ण होशमध्ये पण नाही, बेहोश पण नाही. तर जेव्हा ह्या 4 गोष्टी येतात, आणि कवी खऱ्या अर्थाने शुद्धीत नसतोच, थोडी बेशुद्धी लागतेच, त्याशिवाय कविता होत नाही. तो जब गालिब ये कहता है तो ये 4 बातें सामने आती हैं और उसके बाद एक मुकम्मल नज्म, एक मुकम्मल गजल बन पाती है. इथे मी वाचत होतो, प्रेरणांनी एक लेख आत्ताच प्रकाशित केला, झेपमध्ये होता, ऐक्यमध्ये तो लेख होता, आणि त्याच्यामध्ये मराठी कवितेचा एक प्रवाह त्याच्याबद्दल पण बोललं गेलं. नक्कीच मराठीचा पहिला ग्रंथ म्हणजे जो समजला जातो विवेक सिंधू मुकुंदराज यांचा. त्यानंतर प्रत्येक भाषेमध्ये कवितेचे प्रवाह बदलत गेले, आणि त्याप्रमाणे आपण जर केशव सुतांमध्ये तर कृष्णाजी केशव सुतान, तर तिथून एक प्रवाह बदलतो. तिथून दुसरा मोठा प्रवाह बदलतो, तो बासी मांडे, बोरकर, कुसुमाग्रज. त्याच श्रेणीमध्ये, त्याच कॅटेगरीमध्ये आपण आबाजी ढहाके यांना म्हणू शकतो. कारण की हाच प्रवाह 1960 साली हिंदीमध्ये पण गजानन माधव मुक्तिबोधपासून सुरू होतो. तर एकंदरीत कवी मन त्या एकंदरीत वातावरणाला कसं काय जोडलं जातो, कसं त्याच्यातून वेगळं होतो. कारण की शेवटी मन तर एकच आहे ना माणसाचं, भाषा कोणची असू द्या. म्हणून 60 साली जो प्रवाह बदलत गेला तो हिंदीमध्ये पण आला आणि तो मराठीमध्ये पण आला. प्लस मला केशव सुतांचं आठवतं की त्यांनी आपल्या एका मराठी कवितेमध्ये असं म्हटलंय की कविता कशी असावी, कविता अशी असावी, हे कवीला विचारणारे तुम्ही कोण. कारण की खरं आहे की कविताचे ठराविक रूप होऊ शकत नाही, आणि म्हणून जे काही समोर आलं ते ज्या प्रकारे जी अनुभूती एका कवीला होईल तीच अनुभूती दुसऱ्या भाषेतल्या दुसऱ्या कवीला पण होऊ शकते. आणि म्हणून ते कवितेचे प्रवाह बऱ्याचदा बदलत गेले. मग एक तिसरा प्रवाह पण आला जो एक दलित कवितेचा प्रवाह ज्याला आपण म्हणू शकतो. पण खऱ्या अर्थानं माझं असं थोडंसं विचार होतो की गुलामगिरीपासूनच फक्त दलित साहित्याची रचना म्हणावी की नामदेव ढसाळ किंवा राजा ढाळेपासून फक्त त्याला ओळखायचं. कारण गुलामगिरी ह्या जवळजवळ 1870-1871 ग्रंथ, 69 ग्रंथ. आणि हिंदीमध्ये जर आम्ही सद्गती किंवा ठाकूर का कुमा वाचलं तर ते काय आहे, दलितांबद्दलची तळमळ आहे किंवा त्याबद्दलचा जो त्या समाजाचं एकंदरीत सगळा प्रकार होता, त्याच्यामध्ये जर हा विचार फक्त दलित नाही तर दुसराही व्यक्ती करू शकतो, तर साहित्य हा जातीने ओळखायचा की साहित्य म्हणून साहित्य ओळखायचं हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून प्रेमचंदच्या ज्या कथा आहे, ज्याच्यात सद्गती आहे किंवा ठाकूर का कुमा आहे, त्याच्यामध्ये पण तीच चिंता व्यक्त झालेली आहे जी 1869-70 साली ज्यांनी क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंनी की. अब तीसरी बात पर हम आते हैं. तीसरी बात यानी हो अनुवाद, जो शुना शेख का अनुवाद हुआ. जैसा कि हमने कहा कि इसमें एक भी कविता शुना शेख टाइटल से नहीं, लेकिन अनुवाद को लेकर अभी लोटे साहब ने बात की कि जब हम एक भाषा से दूसरी भाषा में जाते हैं तो सवाल ये आता है कि शब्द को किस तरह से चुना जाए, शब्द को किस तरह से रखा जाए. हम मानते हैं कि अनुवाद पूरी तरह से एक पुख्ता, एक मुकम्मल अनुवाद शायद नहीं कहा जा सकता, लेकिन इसका अर्थ ये भी नहीं कि वो अनुवाद अपेक्षित नाही आहे. अनुवाद होणं अपेक्षित आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या काव्याबद्दल किंवा एखाद्या कवितेबद्दल माझे एक मित्र एक शेअरमध्ये असं म्हणतात, ते अनुवादाच्या संदर्भामध्ये मी म्हणतो की मेरे हलके शेरों पर क्या हंसते हो.
मेरे हल्के शेरों पर क्या हंसते हो, जाने क्या क्या नामी शायर कहते हैं. म्हणजे फक्त प्रत्येक माणसाची प्रत्येक कविता ती तेवढीच प्रभावी असेल असं नाही है. बहुत सी कविताएं ऐसी भी छूट जाएंगी. और वैसे भी आप जितने बड़े कवियों को देख लीजिए, सारी कविताएं उपोद्गत नसतात, कंठस्थ नसतात किंवा उदाहरणासाठी त्या वापरल्या जात नाही. काही एक कविता ठराविक त्या मात्र नक्कीच वापरल्या जातात. तो वैसे ही अनुवाद हम मानते हैं कि कोई कवि रही होगी उसमें, लेकिन उस कवि का ये कदापि अर्थ नहीं है कि वो अनुवाद मुकम्मल नहीं हो सका. कसर तो रहती है, तो बनी रहनी चाहिए. अनुवाद के विषय में तो एक कविता है, अनुवाद ऐसी प्रक्रिया मन की कि समान धर्मा हो गए हम दोनों. कारण दोन्ही भाषेत जावं लागतं. अनुवाद ऐसी प्रक्रिया मन की कि समान धर्मा हो गए हम दोनों. फिर भी मानता हूं मैं कि एक छोटा सा अंतर रहा ही होगा हमारे दोनों के बीच, तलवार की धार पर चलने सा दुष्कर और रेत से तेल निकालने से दुश्मन. तो अनुवाद की वो प्रक्रिया बड़ी कठिन है. और एक अभी जिक्र ये आया कि कशी असायला पाहिजे कोणची रचना किंवा कोणची कविता, बहुतेक तुम्हीच उल्लेख केला. तो कि उसमें क्या क्या होना चाहिए, कोई एक कविता किस तरह से पूरी हो सकती है. तो मुझे एक और प्रसंग याद आ गया. समरसेट मॉम किसी कक्षा में व्याख्यान देने के लिए गए और उन्होंने ये कहा कि कोई भी रचना में 4 बातें होनी चाहिए. वो अभिजात्य हो, उसमें थोड़ा सा रहस्य हो, उसमें प्रेम हो और उसमें थोड़ा सा अध्यात्म भी हो. वो स्पिरिचुअल हो, वो क्लासिक हो, वो उसमें मिस्ट्री हो और उसमें प्रेम तो. तो आप लोगों को बच्चों से पढ़ाते पढ़ाते उन्होंने कहा कि क्या आप लोगों को कोई ऐसा विचार सोचता है कि ये चारों तत्व किसी एक रचना में आ जाए. बच्चे तो शैतान होते ही हैं और होने चाहिए, क्योंकि उस शैतानी में भी एक सृजन छुपा है. तो एक बच्चा उठ खड़ा हुआ और उसने कहा कि मुझे एक कहानी याद आती है जिसमें ये चारों बातें मुकम्मल होती हैं. उसने कहा एक राजकुमारी थी. एक राजकुमारी थी, वो गर्भवती हुई. अभी नहीं मिस्टर, अभी काम प्रेम. तब उसने कहा, हे ईश्वर, मुझे नहीं मालूम कि ये कब हुआ. रहस्य, ईश्वर, अध्यात्म. तो चारों बातें आ गई कि राजकुमारी थी तो अभिजात्य है, गर्भवती हो गई तो प्रेम और सेक्स है, ईश्वर को याद किया तो अध्यात्म है, और कब हुआ उसे मालूम नहीं तो वो रहस्य है. तो कविता वही मुकम्मल है या रचना वही मुकम्मल है जहां कुछ सवाल छूट जाए और उन प्रश्नों का उत्तर वो पाठक दे, वो श्रोता दे. क्योंकि अगर सब कुछ सामने आ गया तो कविता कविता नहीं रह जाती. जो अनुवाद की भी बात की कि बहुत सी कविताएं ऐसी हैं, क्योंकि कविता अपने आप में सिर्फ और सिर्फ जो कुछ कहा जा रहा है वो कविता नहीं है. कविता के बाद भी बहुत कुछ है जो पाठक के लिए या श्रोता के लिए अपने आप विचार करने की एक दृष्टि देता है. क्योंकि कविता कविता का होना है और उसके बाद वो अपने अर्थ में अलग ढंग से व्यक्त हो सकती है. इसलिए कविता का अनुवाद, जो बात कही गई कि कविता का अनुवाद इसीलिए कठिन है, और इस कठिनाई से गुजरते हुए प्रेरणा जी को जिस तरह की प्रेरणा हुई होगी, जिसके कारण उन्होंने इस काम को हाथ में लिया, और निस्संदेह हमारी जो कुछ छोटी मोटी मदद उसमें हो सकी, तो मुझे लगता है कि उसको काफी उन्होंने अधिक सराहना के साथ में व्यक्त किया. लवटे साहेबांचा जेव्हा मला फोन आला, आत्मीयता क्या होती है, कमाल की बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं यालाच आत्मीयता म्हणतात. मला फोन केला, 9 तारखेला तुम्ही कुठे आहे?
म्हटलं मी तेच आहे, 10 ला म्हटलं मी तेच आहे. असा एक कार्यक्रम होतोय. तुम्ही नसाल तर कार्यक्रम होणार नाही. ये आत्मीयता है. कार्यक्रम कभी कोई नहीं रुकता, लेकिन इन शब्दों के साथ में जो बल मिलता है ना, वो अनोखा होता है. आमचा संपर्क खूप कमी येतो, पण ज्या दिवशी पण बोलतो उस दिन ऐसा लगता है कि आज की कुछ प्राप्ति है. ये एक बड़ी बात है. और जहां तक खड़से साहब का प्रश्न है, 3 दिन गुजर जाए और अगर फोन ना आए इधर से या उधर से, तो 3 दिन तो हम समझते हैं ज्यादा है. फिर उनके व्यंग्यमान चालू होते हैं, कभी प्रेम से, कभी नाराजी से. लेकिन मुझे लगता है कि ये आकर्षण बना रहना चाहिए. और यही वो बात है जिसकी वजह से आपको लगता है कि हाँ भाई, हम हैं, हमारी पूछ परख है, हमें लोग बुला रहे हैं. तो आज हम विशेष रूप से आभारी हैं शिरीष जी के, कि जिन्होंने ये कहा कि आप इस कार्यक्रम में आए. और प्रेरणा जी का तो आभार व्यक्त करना ही पड़ेगा, जो कुछ शिरीष जी ने कहा. बहुत बहुत धन्यवाद. एक घोषणा हो गई है, अगली भी घोषणा हो, उसमें भी हम हो, और क्या अधिक अपेक्षा है. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. कविता काय असते त्यातलं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. क्लासिक बर्डेकरांची बर्डेला कार्यक्रम होता, मागच्या बर्डेला गेलो आणि त्यावेळेला वक्त्याने सांगताना सांगितलं की जी वासी बर्डेकरांची कविता आहे ती पाहत मेले बोला माना पडल्या बोलल्या. आणि ही कविता त्यांनी लिहिल्यानंतर त्यांची जी चुलत बहीण होती इंदिरा देशमुख, त्यांनी फोन केला त्यांना की काय कविता लिहिली, लोकांनी नाराजी आहे, लोक म्हणतात काय कविता नाही, काय नाही, काय म्हणजे असं सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू म्हणतीस तसं नाहीये, ही कविता मी लिहिली त्याचं कारण असं आहे की कलकत्त्यामध्ये होतो 43-45 सुमारास, आणि त्यावेळेला तिथं ज्या पद्धतीतून लाखो लोक मरण पावले भुकेने आणि अतिशय वाईट परिस्थिती, आणि त्या काळामध्ये त्याच्यावर ही मी कविता लिहिलेली आहे की उंदरासारखं जीवन हे माणसांना त्या ठिकाणी मिळालं म्हणून ती कविता लिहिली. आणि मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी एकदम थरारून गेलो. त्याचं कारण असं, विशेषतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवन सगळं जे गेलेलं आहे, तर ते जीवन ज्यांनी शब्दबद्ध केलं ते त्यांच्या शिशिर कुमार बोस, त्याचं अख्खं आयुष्य त्यांनी खर्ची केलं. आणि त्याबरोबर कृष्णा बोस त्यांची पत्नी जी आहे, जे पूर्वीची कृष्णा चौधरी, त्या पुस्तकात तो असा रेफरन्स होता की त्या कृष्णा चौधरी बोस या 13 वर्षाच्या होत्या, 12-13 वर्षाच्या कलकत्त्यामध्ये राहत होत्या. आणि त्या वरच्या मजल्यावर बघत होते की बंगालमधल्या, तेव्हा बंगाल म्हणजे आसाम, पंजाब, ओरिसा आणि बंगाल असा भाग होता. तर लोंढेच्या लोंढे असे रस्त्याने चाललेले होते आणि अतिशय तब्येत म्हणजे असं सांगाडा म्हणतो असं. आणि त्या कालावधीमध्ये 6 कोटीपैकी 40 लाख लोक गेले बंगालला. आणि तो मी वाचलं होतं सगळं. आणि तेव्हा जेव्हा ही अर्थ सांगितला तेव्हा मला ते एकदम कवीचं महत्व किती असतं, तुम्ही जसं म्हटला ना ते लक्षात आलं. कवी काय मांडतो, अशा पद्धतीचं मांडतो. आणि त्यांनी त्या कवितेत मांडलेलं आहे शेवटला की त्याचं काही स्मारक होणार नाही, काही नाही असं. जे माझा कालच त्याच्यावर प्रभातमध्ये लेख आहे, आणि त्या प्रभातच्या संपादकाला पुण्याच्या, तो सातारावरून लिहित असतो लेख मला, त्या प्रभातच्या पुण्याच्या संपादकाला फार आवडतं. ते लगेच कळवलं की हे आम्हालाही माहीत नव्हतं. तो जे जोडणं आणि जे जोडणं म्हणतो आपण, तर हे आपल्यालाही वाचनातनं मिळत असतं. आणि असं एखादं आपल्याला जेव्हा सापडते कविता, आता ती कविता माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार थोडक्यात. तर हे जे आहे ते फार महत्वाचं आहे, कवीचं महत्व लक्षात करते. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भाषांतरकार आणि लौक्य सरांचे गुरु म्हणून, देवदरांचे गुरु म्हणून, कुबाळ्यांचे, सगळ्यांचे गुरु म्हणा, असे एक मोठं व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
त्याच्यानंतर खास ठाण्याहून आलेल्या निर्मोही फडके म्हणून आहे, अतिशय मोठ्या लेखिका आहेत. त्यांचे एक पुस्तक कन्नड भाषेत, त्याचबरोबर हिंदी भाषेत सुद्धा त्यांचं भाषांतर झालेलं आहे आणि वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर मी त्यांना सरांचं झाल्यानंतर त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आभारचं काम आज तुम्ही करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे. आपण सगळं ऐकलेलं आहे, आपण काय सर्जनशील लेखक आहात, त्यामुळे काही प्रश्न नाही. मी दामोदर खडसे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला अध्यक्ष. आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय श्री सुनील कुमार लवटे जी, आज के इस पूरे कार्यक्रम की उत्सव मूर्ति उन्होंने बड़ा अच्छा एक नया विशेषण दिया, केंद्रीय सत्कार मूर्ति प्रेरणा उबाड़े जी। अभी जिनको आप सुन रहे थे मेरे पहले, वो सॉमरसेट मॉम के प्रिय विद्यार्थी, ये रहस्य आप लोगों को आज पता चला होगा कि वो प्रिय विद्यार्थी कौन है, सुनील देवधर जी और रामदास नेहुलकर जी, स्वप्निल कोरे जी, जिन्होंने आगे रिजर्वेशन कर लिया है, श्रीमती बर्वे जी, आज उत्कर्ष के श्री जोशी जी, यहाँ सुप्रिया शेरे हैं, ठाणे से पढ़ के आई हैं, सातारकर हैं, और सभी मित्रों, और विशेष रूप से शिरीष चिटनिस जी, जिनके आग्रह पर, जिनके संयोजन में और जिनके देख रेख में ये सारा कार्यक्रम हो रहा है। सबसे पहले तो मैं बधाई देना चाहूँगा प्रेरणा उबाड़े को और संयोजक महोदय को, श्री जी को। मेरी जानकारी में पूना में शायद ये पहला कार्यक्रम है कि किसी को पुरस्कृत करने के बाद इस प्रकार का स्वागत समारोह आयोजित किया गया है। इसके लिए श्री जी को विशेष रूप से धन्यवाद देना चाहिए। इस कविता संग्रह के बारे में मैंने और देवधर जी ने बहुत लंबी बातचीत परिषद में, महाराष्ट्र साहित्य परिषद में जब इसका विमोचन हुआ था, उस समय हम लोगों ने किया था। मुझे व्यक्तिगत रूप से ऐसा लगता है कि अनुवाद में सबसे बड़ी चुनौती कविता की होती है, क्योंकि कविता के अनुवाद में ज्यादातर पकड़ में आने वाली बात बहुत कम होती है। फिर वो गजलों का अनुवाद हो या मुक्त छंद का अनुवाद हो, बहुत सारी बातें ऐसी होती हैं जो शब्दातीत होती हैं, शब्दों के बाहर होती है, भावों में होती है। मुझे ऐसा लगता है कि अनुवाद में न कुछ छोड़ा जाए और न कुछ जोड़ा जाए। छोड़ना भी उचित नहीं है और जोड़ना तो अपराध है। और कविता में इस प्रकार की बात यदि आती है तो वो बहुत चुनौती भरा काम हो जाता है। इस मामले में प्रभाकर माचवे एक उदाहरण देना चाहते थे हमेशा, और मैं उसको केवल दोहरा रहा। वो ये कहते थे कि कविता का अनुवाद किसी मोटे आदमी की खुजली है, जहां उसका हाथ नहीं पहुंचता, और वो चाहता है कि अलग अलग भाषाओं में उसकी कविताएं जाएं, लेकिन वो उसकी कलम वहां तक नहीं पहुंचती। तो एक दूसरे व्यक्ति से वो कहता है कि आप मेरी मदद करो। अब दूसरा आदमी उस मोटे आदमी की खुजली की जगह कैसे तय करे? पीठ में खुजली हो रही है, वो दूसरे आदमी को कैसे मालूम होगा कि यहाँ विशिष्ट जगह पर उसको खुजली हो रही है? तो मोटा आदमी को जो सहायक है वो थोड़े से कोशिश करता या करती है कर लेना चाहिए। तो मोटा आदमी कहता है उधर नहीं, थोड़ा सा दाएं, वहां नहीं, थोड़ा सा नीचे, थोड़ा और बाएं। हाँ, जब वो हाँ निकलता है तब समझिए कि अनुवाद पूरी तरह से कविता का हो गया। तो ये हाँ
प्रेरणा उबाड़े ने अपनी कविताओं के माध्यम से यहाँ पर हम सब लोगों के सामने रखा है। इसके लिए फिर एक बार मैं उनको बधाई देना चाहता हूँ। अनुवाद के बड़े किस्से हैं। एक नया पत्रकार आया, उसकी मातृभाषा थी हिंदी, और वो पोस्ट हुआ महाराष्ट्र में। और महाराष्ट्र में जब पोस्ट हुआ तो एक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकार का इंटरव्यू लेने के लिए वो पहुंच गए, क्योंकि उनको वो पुरस्कार मिला और तुरंत उनको अपने अखबार में उसको छापना था। तो जब वहाँ उनके पास वो गए और उन्होंने तमाम दुनिया भर की बातें की और अंत में ये पूछा उन्होंने कि आपकी सेहत का राज क्या है। तो वो साहित्यकार कवि थे, थोड़े भी बोलते थे, तो उन्होंने ज्यादा लंबाई कुछ दी नहीं, उन्होंने कहा शतपावली। अब इनको बाकी तो सब समझ में आ गया, पर ये पावली समझ में नहीं आया। तो वो मराठी भाषियों से जाके पूछने लगे कि भाई ऐसा ऐसा मैंने इंटरव्यू लिया और उन्होंने कहा उनके रहस्य का क्या, उनके सेहत का क्या रहस्य है। तो उन्होंने कहा शतपावली। ये पावली क्या है? तो पावली यानी चौवन्नी, पावली यानी चौवन्नी। उन्होंने दूसरे दिन अखबार में छाप दिया कि इस साहित्यकार की सेहत का मुख्य रहस्य चौवन्नी है। तो इस प्रकार की जो स्थितियां अनुवाद को लेकर बहुत 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 उदाहरण हमारे सामने मिलते हैं, और खासकर मराठी और हिंदी के इसमें तो बहुत ज्यादा उदाहरण। तो कविता का अनुवाद करते समय हमको इन सारी बारीकियों से गुजरना होता है। बहुत सारे ऐसे उदाहरण हैं जिसके अनुवाद करना भी बहुत मुश्किल है, अच्छे से अच्छे अनुवादक नहीं कर पाते। जैसे एक दूसरा उदाहरण हमेशा मुझे याद आता है कि एक साहित्यकार थे, उनके घर पर ये मेहमान आने वाले थे। तो उनकी पत्नी ने कहा देखिए 6 बज रहे हैं और हमारे घर मेहमान आ रहे हैं, तो आप थोड़ा अपना जो कमरा है, और वो हमेशा हॉल में बैठते थे, अपने कमरे में बैठते नहीं थे, हॉल में बैठते थे, और हॉल पूरा भरा हुआ रहता था। काहे से? अखबार और किताबों से चारों तरफ फैलाया हुआ वो मिले आपको। तो वो 2-3 बार आकर गई और उन्होंने कहा कि भाई अभी 6 बजने वाले, आप अपना ये सब ठीक करो ताकि कम से कम चाय वगैरह रखने की गुंजाइश तो टीपाई पर हो। हाँ जरा इतना लिख दें। और वो उसको टाल गए। अब जब चौथी बार वो आई तो उनको गुस्सा आया और वो गुस्से से बोली कि तुम्ही आपला पसारा आवरा। कवि महोदय बोले हा पसारा नव्हे, माझा पिसारा आहे। अब इसका अनुवाद हिंदी में कैसे करें? ये बड़ी चुनौती कविता में इस प्रकार की होती है, जब आप अलंकारों का, आप अनुप्रास का और तमाम ऐसे, इसीलिए सबसे कम यदि हिंदी में कोई आए होंगे महाराष्ट्र से तो वो हैं फूल देशपांडे, क्योंकि फूल देशपांडे को अनुवाद करना एक शिव धनुष उठाने जैसी बात है। और सबसे ज्यादा यदि कोई व्यक्ति आए होंगे अनुवाद के माध्यम से महाराष्ट्र में तो वो है शिवाजी सावंत। और क्योंकि उनका जो गद्य रहा और ऐतिहासिक रहा, पौराणिक रहा, और उसमें इस प्रकार की कोई रहस्यात्मकता नहीं थी, और बड़े अच्छे ढंग से कोई क्या कहें शाब्दिक किसी प्रकार की अलंकारिक भाषा तो रही उनकी, लेकिन इस प्रकार का कोई पसारा और पिसारा जैसी कोई बात नहीं। तो मैं इनको बधाई देना चाहता हूँ कि इन्होंने कविता को लेकर जिस प्रकार का काम किया है, और मुझे लगता है ये पुरस्कारों की शुरुआत हुई है, और निश्चित रूप से आने वाले समय में जितना ये काम करती जाएंगी उतनी प्रेरणा, तो ना भी प्रेरणा है उनका, तो उसकी बधाई तो माता जी को देनी चाहिए कि वो प्रेरित होती रहेंगी ऐसी घटनाओं से। और निश्चित रूप से जब हम किसी काम को समर्पित भाव से करते हैं तो कभी कभी देर सवेर ही सही, लेकिन उसका परिणाम हमारे जीवन में अच्छा ही होता है। तो इसके लिए भी मैं आपको शुभकामनाएं देता हूं कि आने वाले समय में, और सबसे अच्छी बात यह है हिंदी को मैं इस देश की ऐसी केंद्रीय भाषा मानता हूं। केंद्रीय भाषा, वो केंद्रीय भाषा इसलिए है
क्योंकि एक बार प्रादेशिक क्षेत्रीय भाषा से कोई भी कवि लेखक यदि हिंदी में आता है तो वो अखिल भारतीय हो जाता है। हिंदी के माध्यम से वो तमिल में जाए, वो असमिया में जाए, पंजाबी में, उर्दू में और तमाम भाषाओं में जाने के रास्ते का महामार्ग हिंदी। और उन्होंने भी डहाके को हिंदी में लाया है और डहाके को पढ़ना और समझना, जैसा कि अभी डॉक्टर साहब ने कहा है, वाकई बहुत चुनौती भरा काम है, क्योंकि उसमें एक गूढ़ता होती है, उसमें एक रहस्यात्मकता होती है और अनुवाद में आपको उस गूढ़ता को कायम रखना है। यदि आप उसका स्पष्टीकरण देंगे तो शायद वो उसकी व्याख्या होगी, वो उसका अनुवाद नहीं होगा। तो अनुवाद करते समय, विशेष रूप से कविता का अनुवाद करते समय, आपको शब्दों का संतुलन साधना पड़ता है। तो उस संतुलन के लिए आपके पास उस कविता को समझने की गहरी दृष्टि होनी चाहिए और आपके पास उस प्रकार की स्रोत भाषा को लक्ष्य भाषा में ले जाने की महारत भी हासिल होनी चाहिए। तभी आप उस कविता के बारे में न्याय कर सकते हैं। बर्वे जी ने भी मराठी में करने की काफी बड़ा बीड़ा उठाया है केदारनाथ सिंह को, तो उसको भी देखते समय हमको लगता है कि कवि जिस प्रकार सोचता है उसको यदि अनुवादक उसी तरह से महसूस कर सके तो उसका अनुवाद बेहतर ढंग से हो सकता है। मराठी में और एक कवि हैं जिनको पढ़ते समय अनुवाद की बात सोचना भी मुझे डर लगता है और वो है ग्रेस। ग्रेस को यदि हम पढ़ते हैं तो पढ़ते पढ़ते भी यदि हमको लगे कि इसका हम अनुवाद करना चाहें तो वो एक बड़ा चुनौती भरा काम सामने हमारे लगता है। तो इस प्रकार मैं बहुत लंबा नहीं बोलना चाहूँगा, क्योंकि आयोजकों को मालूम होता है कि यदि जिसको कम बोलने के लिए कहा जाए उसको अंत में रखा जाए। तो उन्होंने बड़ा विचारपूर्वक मुझे अध्यक्ष के रूप में रखा है और तमाम तरह की सारी बातें की बात रखनी है तो अध्यक्ष अभी सुनील कुमार लौटे जी के 2 साल पहले उनका कार्यक्रम कोल्हापुर में हुआ, उसमें शामिल होने का मुझे मौका मिला और जब निमंत्रण मिला उस दिन मैं स्कॉटलैंड में था और स्कॉटलैंड में बीमार था, हॉस्पिटल में हॉस्पिटलाइज था, ऑपरेशन की पूरी संभावना थी और वहाँ से लौटने के बाद पहले उनके कार्यक्रम में गया, बाद में हॉस्पिटल। लेकिन मुझे इतनी खुशी हुई कि ये केवल साहित्यिक, केवल प्रोफेसर और केवल अच्छे व्यक्ति तक ही सीमित न रहकर जिस प्रकार का सामाजिक काम उन्होंने महाराष्ट्र में किया है वो वाकई अपने आप में उदाहरण। और उस दिन मैंने महसूस किया कि इनके कार्यक्रम में पूरा हॉल खचाखच भरा था, फिर भी लोग सड़कों पर खड़े थे और इनको सुनने के लिए बाहर स्क्रीन लगाए गए थे। किसी साहित्यकार के जीवन में इस प्रकार की बात यदि हो तो निश्चित रूप से उसका सामाजिक योगदान कितना बड़ा होगा वो उस बात से महसूस होता है। मैं आज और एक बात बता देना चाहता हूँ। एक दिन इन्होंने, जैसा कि अभी देवधर जी ने कहा, तो स्टाइल उनकी यही है किसी को भी बताने की, दरअसल वो आदेश होता है, लेकिन ऐसे विनम्र आदेश ऐसे होते हैं जो कठोर आदेश से भी कठोर होते हैं। यही बात उन्होंने मेरे साथ भी की। बात बहुत पुरानी है, लगभग 25-30 साल पुरानी बात है। इन्होंने एक बार फोन किया कि इंडियन मर्चेंट चैम्बर या कुछ सा है, मराठा चैम्बर ऑफ कॉमर्स, वहाँ एक कार्यक्रम है, आपको आना है। मुझे आना ही था, मैं गया। वहाँ जाने के बाद जिस प्रकार का कार्यक्रम हुआ वो उससे मैं बिल्कुल चमत्कृत हुआ। वो अरुण खोरे की आत्मकथा का विमोचन। उस आत्मकथा में अरुण खोरे एक अनाथ तो नहीं थे, लेकिन वो ऐसी स्थिति पैदा हो गई थी कि बाल गुनहगार जो होते हैं उनके साथ उनको रखा गया और वहाँ उनका आगे की पढ़ाई लिखाई हुई। और सबसे आश्चर्य की बात यह थी कि उस समय उस दौर में जो बाल गुनहगार उनके साथ थे, बच्चे छोटे छोटे, और जो पढ़ाई करते थे वो सामने बैठे, वो सब बड़े थे। कोई इनकम टैक्स ऑफिसर हो गया, कोई अभी भी रिक्शा चलाता है, कोई कुलीगिरी कर रहा है, और वो सब ऑडियंस में बैठे हुए हैं।
और उनकी जो टीचर है लगभग 80-85 साल की थी और वो भी स्टेज पर थी। और जब वो आई एक व्यक्ति आए और उन्होंने अरुण खोरे के बारे में बोलना शुरू किया तो मेरे रोंगटे खड़े हुए। और मैं दूसरे दिन दफ्तर में पहुंचने के बाद सोचता रहा कि इस पुस्तक का अनुवाद हिंदी में होना चाहिए। मैं सोचता ही रहा, लेकिन जैसे ही 11 बजे डॉक्टर लौटे हमारे दफ्तर में आए और उन्होंने कहा ये कल की पुस्तक है और इसका अनुवाद आपको करना। तो इस प्रकार वो किसी चीज को किस प्रकार भांप लेते हैं, हमने सोचा और उन्होंने करके दिखाया। वो किताब बड़े अच्छे ढंग से राधा कृष्ण प्रकाशन में छापी और बहुत चर्चित हुई और अभी उसका तीसरा एडिशन भी आ गया। तो इस प्रकार इनकी जो भूमिका साहित्य को लेकर, अनुवाद को लेकर, अभी जैसा म्यूजियम को लेकर, तमाम तरह के सामाजिक कार्यक्रमों में इस प्रकार से वो व्यस्त रहते हैं, यही उनके जीवन की असली कविता है जिसका अनुवाद कोई नहीं कर सकता। मैं इस अवसर पर फिर एक बार प्रेरणा उबाड़े को बहुत बहुत बधाइयाँ देता हूँ और उन्हें शुभकामनाएं देता हूँ कि वो मराठी की ऐसी ही विशिष्ट पुस्तकों का चयन करके इस अनुवाद कार्य को निरंतर आगे बढ़ाते रहें। और जो मैं एक बात और कहना चाहूँगा, किसी ने कुसुमाग्रज की कविता का अनुवाद किया है, मैं उसका नाम नहीं लेना चाहूँगा। वो अनुवाद इतना कहना चाहिए अनुचित रूप से है कि यदि हिंदी भाषी उस अनुवाद को पढ़ेगा तो उसके सामने एक ही सवाल उठेगा कि इस कवि को ज्ञानपीठ क्यों दिया गया। अनुवादक की भूमिका बहुत महत्वपूर्ण होती है और अनुवादक किसी लेखक को अखिल भारतीय बना सकता है। आज हम छावा देखते हैं, छावा आज से 40 साल पहले लिखा गया और आज उसकी 40 से ऊपर हिंदी में उसके संस्करण चल रहे हैं। अनुवाद के माध्यम से वो आया आगे और आज हम देखते हैं कि ये कमर्शियल फिल्म के रूप में भी उसने कितना अपना नाम कमाया है। तो अनुवाद एक बड़ी भारी भूमिका हमारे सामने और ये ऐसी भूमिका देवघर भी निभाते रहे हैं और लौटे जी ने तो पूरा जीवन ही होम कर दिया है। इस प्रकार की किताबें उन्होंने अनुवाद की हैं और प्रकाशित हुई अच्छे प्रकाशकों से, राजकमल प्रकाशन से प्रकाशित हुई हैं और दाभोलकर जैसे समर्पित व्यक्ति के जीवन को उन्होंने सामने रखा है। तो मैं आप सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और विशेष रूप से आयोजकों को, और इन्होंने बड़े अच्छे ढंग से सबको संचालित किया और अच्छी बातें सुनाकर उनके अच्छे कार्य को और अच्छा आगे बढ़ाने की प्रेरणा उन्होंने दी। इन्हीं शब्दों के साथ समाप्त करते हैं। संयोजक आणि सूत्रसंचालक यांच्या अधिकारामध्ये मी अधीक्षक करतोय खरा, पण आमच्या सत्कारमूर्ती डॉक्टर प्रेरणा उबाळे मॅडम यांची भावना अशी आहे की ज्यांच्यामुळे हे सगळं घडून आलं, हा योग आला आणि सुंदर आपल्याला भाषणं ऐकायला मिळाली, ते संयोजक दीपलक्ष्मीचे अध्यक्ष डॉक्टर श्री चिटणीस यांचा सत्कार व्हावा त्यांच्या वतीने, म्हणून भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करणार की मी दामोदरजी खडसे यांचं भाषण कोल्हापूरला ऐकलेलं आहे ते, मी त्या समारंभाला उपस्थित होतो. म्हणजे लवटे सरांचं तो कार्यक्रम मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम, देखणा कार्यक्रम मी कधी बघितला नाही. म्हणजे लोंढाच्या लोंढा सर्व स्तरातला तो आतमध्ये जेवढा होता त्याच्यात तिप्पट बाहेर होतो. और यही कार्यक्रम परसों भी होने वाला है. हा बरोबर आहे. परवा दिवशी त्यांचा 75वीचा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आहे लवटे सरांचा, आणि तो म्हणजे ती पण काय लवटे सर आहेत मला माहित नाही, परंतु माझ्या आयुष्यात ते आले हे माझं भाग्य असं मी मुद्दा म्हणेन. पण त्यातलं एकच मी सांगेन की आपल्याच काही गोष्टी लक्षात राहतात. त्या कार्यक्रमात लवटे सर असं म्हणाले
की लग्नाच्या वेळेला मी माझ्या पत्नीला जेवढं सोनं केलेलं होतं, काय काय अर्धा तोळा असेल होतं, तेवढंच तोळा आज तिच्या अंगावर आहे. तेवढंच त्यांनी सांगितलं. उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणून नाही सांगितलं. समर्पित जीवन कशा पद्धतीचं असतं आणि समाजाला दिशा देतं याची आवश्यकता आज आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की आज दक्षिणेमध्ये हिंदी भाषा शिकू नये म्हणून एक प्रकारचं वातावरण तयार होत आहे. पण त्याच भागामध्ये नेहरूंचं भाषण ऐकण्यासाठी, सुभाषचंद्र बोस बाहेरचं भाषण ऐकण्यासाठी, गांधींचं भाषण ऐकण्यासाठी, पटेल असतील आणि मंडळी लोक हिंदी शिकायचे ना, भाषण ऐकण्यासाठी हिंदी शिकत होते. हे फार महत्वाचं आहे. किंवा राजगोपालचारी, मला मी ते वाचलं की जेव्हा जिनांनी पाकिस्तान मिळवायला प्रयत्न चालू केला आणि ठरवलं, तेव्हा ती तिकडे गेले की असं म्हटले की द्रविडे आहात तुम्ही पण हिंदू आहात, तुमचा काही संबंध नाही, तुम्ही द्रविड राष्ट्र मागा, असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं. त्या काळात राजगोपालचारी त्या ठिकाणी हिंदीचं आपल्या घरामध्येच हिंदी भाषेचं केंद्र उघडलेलं होतं. हे जे हे आपल्याला वाचनात लक्षात येतं असं मला वाटतं. सर, तुमचं कौतुक आहे की एवढ्या अडचणीत तुम्ही आला. आणि मग मला भाग्य लाभलं तुमचं भाषण. मी तेव्हा होतो कोल्हापूरला आणि ते संपूर्ण भाषण सगळ्यात चांगलं झालेलं मला माहिती आहे. याबद्दल मी मुद्दा एवढ्यासाठी बोलायला उभा राहिलो. त्यानंतर मी मोय फडक्याला विनंती करतो की आपण एक 5 मिनिटं तुमच्याबद्दलही बोला आणि आभार असतो. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझ्याबद्दल मी अजिबात बोलणार नाहीये. मी ठाणेकर आहे एवढंच फक्त सांगते. इतकंच पुरेसं आहे मला असं वाटतं. आणि पुण्यात येऊन ठाणेकरांनी काही बोलणं औचित्याला आत्ता तरी धरून नाही. सर्वप्रथम आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम प्रदर्शनच त्याला म्हटलं जातं, त्यामुळे मी प्रदर्शन करणार नाही, पण मनापासून आभार म्हणण्यापेक्षा एक कृतज्ञता व्यक्त करते की प्रेरणाताई यांनी जे काम केलेलं आहे अनुवादाचं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण त्याबद्दल सगळ्यांनी ऐकलंच आहे. पण इथे मला एक आणखीन सुचवावं असं वाटतं की आत्ताच्या घडीला अनुवाद क्षेत्र जे आहे, ज्याला आपण म्हणू की अतिशय इंग्लिश शब्द वापरायचा तर हिट असलेला असं आत्ताचं सेक्टर आहे ते. आणि नव्या पिढीला भाषेच्या संदर्भात जर का काही आपल्याकडे ओढून घ्यायचं असेल, मग ती कोणतीही भाषा असू दे, मराठी, हिंदी किंवा इतर कोणतीही आपली भारतीय भाषा, तर त्यासाठी अनुवाद हे क्षेत्र आत्ताच्या घडीला अतिशय महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनुवादाची आता गरज आहे. AI आलेला आहे. आज आपण नुसतं एका क्लिकवरती लगेच आपल्याला एका भाषेतून दुसऱ्या भाषेत तिसऱ्या भाषेत जाता येतं. पण तरी सुद्धा अनुवादक आज महत्त्वाचा ठरतोय. ह्याचं कारण मिनिंग बिटवीन द लाईन्स जे आता इथे सांगितलं गेलं कवितेतलं किंवा इतर कोणत्याही लेखनातलं, ते जर का वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम अनुवादक लागतात. आणि आज व्यासपीठावरती इतके सगळे मान्यवर अनुवादक समोरही बसलेले आहेत, पुरस्कार विजेते सगळे, यांच्यासमोर याबद्दल मी काही सांगणं खरं तर योग्य नाही. पण मला हे सांगावं असं वाटतं की अनुवाद आणि त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, रूपांतर, भाषांतर, भावानुवाद इत्यादी सगळे, याबद्दलही नवीन पिढीपर्यंत काही पोहोचण्याच्या दृष्टीने अर्थातच आपल्या महाविद्यालयाच्याकडून किंवा डिपार्टमेंटकडून काही होत असेलच, पण ते आणखी मोठ्या स्तरावरती करण्याच्या दृष्टीने काही आपल्याला करता येत आहे का? आणि शून्यशिपच्या दृष्टीनं जर का त्यावरती काही अशी चर्चासत्र म्हणा किंवा महाविद्यालयांमध्ये मुलांसाठी भाषा विषय घेऊन शिकणारे जे आहेत त्यांच्यासाठी जर का आपण आयोजित केली, हे मी आणखी सुचवावं असं मला शिक्षकांना सुचवावं असं वाटतं की असं काही केलं तर कदाचित कवितेचा भावानुवाद करण्याचं जे एक धाडस ज्याबद्दल आता बोललं गेलं, हिंमत किंवा जुर्रत लागते, ती कदाचित पुढल्या काही अनुवादकांमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्याची पुन्हा समीक्षा करणं, कारण अनुवादाची समीक्षा ही फार कमी केली जाते, त्यासाठी कोणत्या प्रकारचे निकष लावायला हवेत, त्यासाठी कोणत्या प्रकारचा
अभ्यासक तिथे असला पाहिजे, हा सुद्धा एक विचार करायला हवा. आत्ता जसं खडसे सरांनी सांगितलं की शिरवाडकरांच्या कवितांचा जो अनुवाद झाला तो तितकासा योग्य नव्हता, तर हे योग सुमाग्रजांच्या, तर हे काय आहे, म्हणजे हे निकष आपण कसे ठरवणार अनुवादाच्या बाबतीमध्ये, ह्याच्या संदर्भात सुद्धा काही अभ्यासक्रम असणं महाविद्यालयीन पातळीवरती गरजेचं आहे. AI मुळे आज अनेक क्षेत्रांवरती जी गदा आली आहे ती अनुवाद या क्षेत्रावरती सुद्धा आलेली असली तरी सुद्धा भाषाप्रेमी जे आहेत ते अनुवाद आणि अनुवादक यांच्या प्रेमात कायमच असतात. आणि मी ह्या दृष्टीनं आत्ता इथे जे मान्यवर आहेत व्यासपीठावर त्या सर्वांचेच मनापासून आभार मानते की जे अनुवादाच्या क्षेत्रामध्ये हे सर्व काम करतायत आणि आपल्या या सगळ्या व्यग्र अशा असलेल्या एकूणच कार्यक्रमांमधून किंवा आपल्या दिनक्रमांमधून आपण सर्वजण इथे आलात म्हणून मी थोडंसं मला ऐत्या वेळेला सांगितलं गेलं की तुम्ही आभार मानायचे. तर दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही सर्वच भाषाप्रेमी आम्हा सर्वांतर्फे मी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. एक मला फक्त वसंत आबाजी डहाके यांच्या 2 ओळी मला ते इथे आठवतात ज्या मी फक्त लिहिलेत, कारण त्याचा म्हणजे मला माहित नाही अनुवाद केलाय किंवा नाही. वास्तवाचा विस्तव घेऊन याच काटेदानातून जायचं आहे, वास्तवाचा विस्तव घेऊन याच काटेदानातून जायचं आहे आणि पुढल्या पिढीच्या हातात तो सोपवायचा आहे. अन्न शिजवायचं की घरं जाळायची ह्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. हे खूप मोठं तत्वज्ञान आजच्या काळामध्ये जे आवश्यक आहे ते डहाके सरांनी त्यांच्या कवितेतून सांगितलंय. आणि मला असं वाटतं की हा सगळा काटेदानातला विस्तव घेऊन आपण सर्व साहित्यिक जातोय आणि हा आता पुढल्या काही काळामध्ये आपल्याला पुढल्या पिढीच्या हातात जर का द्यायचा असेल तर कोणत्या प्रकारे आपण विचार करायला हवा याचीही एक काहीतरी निर्णय प्रक्रिया किंवा कार्यक्रम प्रक्रिया आपल्याला करायला हवी. आणि म्हणून मला असं वाटतं की ही अक्षरं आपण रुजवतोय, तुम्ही सर्व रुजवत आहात, त्यासाठी आपले मनापासून आभार. खूप मोठं काम आहे हे. आणि अनुवादक 100व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अनुवादक असायला हवा असं एक खूप चाललेलं आहे. मला माहित नाही आता मी इथून काहीतरी बोलले ठाणेकर म्हणून, पण पुण्यामध्ये मी हे बोलते हे खूप धाडसाचं आहे. पण तरी सुद्धा 100व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अनुवादक व्हायला हवा अशा प्रकारची एक बूम आहे सगळीकडे. तर तसं झालं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि 100व्या साहित्य संमेलनाची आपण वाट पाहूया. ठीक आहे, तो भाग वाचला नाही, पण आता इथे उपस्थित सर्व जे आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार आणि आयोजकांचेही आभार. धन्यवाद. दोनच मिनिटं फक्त. राम सर्वगुण आलेले त्यांना पुस्तक द्यायचं आहे, पुस्तक घेऊन स्वागत करतो.